नमस्कार, गुड इव्हनिंग. माझा आवाज नीट येतोय का सगळ्यांना? माझी स्क्रीन दिसते का आणि माझा व्हिडिओ दिसतोय का? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगाल प्लीज. ओके, ऑल क्लिअर. येस, परफेक्ट. लोक हळूहळू जॉईन होतात थोड्या वेळाने, पण तुम्ही सगळेजण अगदी वेळेवर आलेला आहात. त्यामुळे तुमच्या वेळेची आपण किंमत करतो, तुम्हाला रिस्पेक्ट देतो. त्यामुळे आपण थांबणार नाहीये, आपण ताबडतोब आपला सेशन आता चालू करणार आहोत. आजचं आपलं सेशन आहे ऑनलाईन आर्ट टीचर लॉन्च पॅड. तुमच्यापैकी बरेच जण टीचर असतील, आर्ट टीचिंग तुम्ही केलेलं असेल, परंतु आजचा जो सेशन आहे हा खास करून आपला असणार आहे ऑनलाईन आर्ट टीचिंग बद्दल. एक प्रोग्रामची पण मी इंट्रोडक्शन देणार आहे, प्रोग्राम बद्दल एका ऑनलाईन आर्ट टीचर लॉन्च पॅड. ऑनलाईन लाईव्ह ट्रेनिंग असणार आहे आणि तुम्हाला लाईफ टाईम त्याचं रेकॉर्डिंग पण मिळणार आहे. त्याची माहिती सगळ्यात शेवटी देईन मी. सगळ्यात आधी पेन अँड पेपर रेडी करून ठेवा. खूप साऱ्या नोट्स तुम्हाला काढाव्या लागतील आज, कारण थोडंसं आपलं सेशन आहे ते जरा फास्ट होणार आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मिस होऊ शकतात. त्यामुळे पेन आणि पेपर असेल तर फार चांगलं. पाण्याची बॉटल एक जवळ ठेवा. लॅपटॉप आणि वायफाय वरती या. लॅपटॉप वरती आलात तर फार बरं, कारण मोबाईलवरती पण तुम्ही अटेंड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मोबाईलवरती काय होतं की आपल्याला कधी मध्येच एखादा कॉल येतो किंवा मध्ये नोटिफिकेशन येत राहतात आणि न कळत आपला हात इंस्टाग्रामवरती जातो आणि आपण हळूहळू स्क्रोलिंग करायला सुरुवात करतो. त्यामुळे लॅपटॉप असेल तर फार चांगलं. हेडफोन वापरा, म्हणजे अ, बाहेरच्या बाकीच्या आवाजांचं डिस्ट्रॅक्शन होणार नाही. आणि 100% फोकस राहा, कारण हे जे टॉपिक आपण आज अभ्यासणार आहोत, जे टॉपिक आपण आज बघणार आहोत, ते टॉपिक कुठल्याही आर्ट स्कूलमध्ये शिकवले जात नाहीत. त्यामुळे फुल फोकस राहा. आता आपण चालू करतोय ऑनलाईन आर्ट टीचर लॉन्च पॅडचा हा फ्री वेबिनार. याच्यामध्ये हा हा जो प्रोग्राम आहे, बेसिकली हा जो प्रोग्राम आहे तो आहे 4 वीक ऍक्शन बेस्ड प्रोग्राम. म्हणजे याच्यामध्ये फक्त लेक्चर नसणार आहेत, याच्यामध्ये ऍक्शन असणार आहे. म्हणजे एक सेशन झाला की तुम्हाला होमवर्क असणार आहे आणि तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेणार आहात. उद्देश आहे या प्रोग्रामचा बिल्ड युअर ऑनलाईन आर्ट टीचिंग बिझनेस. तुमचा ऑनलाईन आर्ट टीचिंगचा बिझनेस तुम्ही बिल्ड करायचा आहे आणि टीच विदाउट कॉम्प्रोमाइजिंग युअर क्रिएशन. म्हणजे तुम्ही आर्टिस्ट आहात, आपण सगळे आर्टिस्ट आहोत, तर आपलं जे मूळ पॅशन आहे, आपलं जे क्रिएशनचं मूळ पॅशन आहे, तुम्ही पेंटर असाल, स्कल्प्टर असाल, प्रिंट मेकर असाल, ज्या काही प्रकारात तुम्ही काम करत असाल, त्या क्रिएशन प्रोसेसला कुठलाही धक्का न लागता आपण हा जो बिझनेस आहे आपला ऑनलाईन आर्ट टीचिंगचा, तो कसा वाढवू शकतो त्याच्याबद्दल हा बेसिक वेबिनार आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो, जे सभासद शेवटपर्यंत या वेबिनार मध्ये राहतील त्यांना मी एक ईबुक देणार आहे. हे फ्री ईबुक आहे, कलेतून अर्थार्जन करण्याचे 5 मार्ग. आपण सगळेजण जाणतो की कलाकारांना अर्थार्जन करणं किंवा कलेच्या माध्यमातून पैसे मिळवणं किती अवघड जातंय. तर कलाकार वेगवेगळ्या मार्गांनी आपलं अर्थार्जन करू शकतो, वेगवेगळ्या मार्गाने कमाई करू शकतो. तर त्याचे 5 मार्ग या ईबुक मध्ये दिलेले आहेत. अगदी डिटेलमध्ये मी ते सांगितलेलं आहे आणि ऑफकोर्स टीचिंग हा पण त्याच्यामधलाच एक भाग आहे. तर हे ईबुक तुम्हाला सगळ्यांना फ्रीमध्ये मिळणार आहे, जे सभासद शेवटपर्यंत राहतील. कारण या ईबुकची जी लिंक आहे ही शेवटच्या स्लाइडमध्ये आहे. त्यामुळे जर का मी इन केस जर का विसरलो ती लिंक द्यायला तुम्हाला, तर मला प्लीज आठवण करा. आता हा प्रोग्राम आहे, हा कोणासाठी आहे? सगळ्यात प्रथम हा प्रोग्राम आहे तो आर्ट टीचरसाठी आहे, हु वॉन्ट्स टू मेक एक्स्ट्रा इन्कम विदाउट कॉम्प्रोमाइजिंग देअर जॉब. म्हणजे तुम्ही जर का ऑलरेडी आर्ट टीचर असाल, कुठल्या तरी आर्ट कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षक असाल किंवा कुठल्या तरी शाळेमध्ये तुम्ही जर का शिकवत असाल, तर हा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे. म्हणजे तुमचा जॉब असेल, डे जॉब असेल आर्ट टीचिंगचा कुठल्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या स्कूलमध्ये, तर त्या तुमच्या जॉबला कुठलाही डिस्टर्ब न करता, त्या जॉबला कॉम्प्रोमाइज न करता तुम्ही आर्ट टीचिंगचा बिझनेस स्वतः घरच्या घरी कसा काय डेव्हलप करू शकता, त्याच्याबद्दल हा वेबिनार आहे. आणि तुम्ही जर का आर्ट टीचर असाल तर हा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे. त्यानंतर आर्टिस्टसाठी हा प्रोग्राम आहे, हु वॉन्ट्स टू क्रिएट अन एक्स्ट्रा स्ट्रीम ऑफ इन्कम विदाउट कॉम्प्रोमाइजिंग देअर क्रिएशन.
आपण इथे पाहिलेलं आहे गेल्या काही सेमिनारमध्ये की एकाच सोर्स ऑफ इन्कम वरती आपण अवलंबून राहू शकत नाही. आर्टिस्टना वेगवेगळे स्ट्रीम ऑफ इन्कम डेव्हलप करणं फार गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आणि आर्ट टीचिंगचा जो बिझनेस आहे तो सगळ्यात सोपा मार्ग आहे आपलं सेकंडरी किंवा प्रायमरी इन्कम तयार करण्यासाठी. तर जर का तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुम्ही आर्ट टीचिंग ऑनलाईन करू शकता. आर्ट स्टुडंट हू वॉन्ट टू फंड देअर स्टडीज विदाउट कॉम्प्रोमाइजिंग देअर स्टडीज. म्हणजे तुम्ही जर का आर्ट स्टुडंट असाल, म्हणजे तुम्ही थर्ड इयरला, फोर्थ इयरला किंवा फायनल इयरला असाल, तर थर्ड इयरला गेल्यानंतर फायनल इयरला, फोर्थ इयरला तुम्ही जर का असाल, तर तुमच्याकडे डेफिनेटली कुठलं ना कुठलं तरी स्किल आहे. तर ते स्किल वापरून तुम्ही तुमचा ऑनलाईन आर्ट बिझनेस सुरू करू शकता. ऑनलाईन आर्ट टीचिंगचा बिझनेस सुरू करू शकता, जेणेकरून तुम्ही जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडाल, तेव्हा तुमच्या समोर आता उपजीविकेसाठी काय करायचं किंवा आपलं घर सांभाळण्यासाठी किंवा आपला आर्टचं जे पॅशन आहे ते सांभाळण्यासाठी काय करायचं हा प्रश्न तुम्हाला येणार नाही. आणि जर का तुम्ही लवकर सुरुवात केली तर तुमचा जो कॉलेजचा खर्च आहे तो कॉलेजचा खर्च सुद्धा या आर्ट टीचिंग मधून तुम्ही काढू शकता. त्यानंतर रिटायर्ड टीचर्स किंवा अबाउट टू रिटायर आर्ट टीचर्स, म्हणजे जे आर्ट टीचर्स निवृत्त झालेले आहेत, त्यांनी बरीच वर्ष काम केलेलं आहे ॲज अ आर्ट टीचर म्हणून, ते निवृत्त झालेले आहेत आता किंवा आता 1-2-3 वर्षामध्ये ते निवृत्त होणार आहे. त्यांच्यासाठी पण आहे हू वॉन्ट टू स्पेंड देअर टाईम पीसफुली, मेक मनी अँड कंटिन्यू टू कंटिन्यू द नोबेल प्रोफेशन ऑफ टीचिंग. म्हणजे काय होतं की रिटायरमेंट झाल्यानंतर बऱ्याचशा आर्टिस्टना, फक्त आर्टिस्टनाच नाही तर सगळ्या रिटायर्ड लोकांना सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आता करायचं काय. त्यांच्यासमोर कुठलाही गोल नसतो किंवा त्यांच्यासमोर वेळ भरपूर असतो, पण त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. म्हणजे रिटायर नंतर काही करायचं म्हटलं तरी त्यांचं शरीर साथ देत नाही. इच्छा खूप असते पण शरीर साथ देत नाही आणि दिशा नसते की आता करायचं काय. त्यांच्याकडे अनुभव खूप असतो. तर त्या टीचिंगच्या अनुभवाला घरात बसून कुठलीही दगदग न करता, घर न सोडता, आपल्या घराच्या एखाद्या रूममध्ये किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये बसून आपण आपला आर्ट टीचिंगचा बिझनेस आपण घरच्या घरी करू शकतो. तर तुम्ही जर का आर्ट टीचर असाल, आर्टिस्ट असाल, आर्ट स्टुडंट असाल किंवा निवृत्त शिक्षक असाल किंवा आता 1-2 वर्षामध्ये निवृत्त होणार असाल, तर हा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे. आता ऑनलाईन आर्ट टीचिंग का करायचं याची बरीचशी कारणं आहेत. ती कारणं आपण बघूया आधी. लिव्हरेज युअर स्किल्स विदाउट इन्व्हेंटरी. म्हणजे काय तर ऑनलाईन टीचिंग अलाउज यू टू मॉनिटाइज युअर आर्टिस्टिक नॉलेज विदाउट लिव्हिंग होम. यू आर कन्व्हर्टिंग स्किल्स इंटू सर्व्हिस विच इज स्केलेबल इन अ डिजिटल फॉर्मॅट. म्हणजे आता जेव्हा आपण फिजिकल आर्ट क्लासेस घेतो, म्हणजे ऑफलाईन आर्ट क्लासेस घेतो, तर सगळ्यात पहिलं काय असतं की आपल्याला कुठेतरी जागा लागते. एकतर घरामधली जागा आपण ऑक्युपाय करतो किंवा जर का घरामध्ये इनफ जागा नसेल तर आपल्याला एखादी जागा रेंट करावी लागते आणि त्याचा खर्च असतो. नंतर आर्ट मटेरियलचा खर्च असतो, इलेक्ट्रिसिटीचा खर्च असतो आणि खूप सारा अनेक छोटे मोठे खर्च असतात. तर याला आपण इन्व्हेंटरी म्हणतो. तर जेव्हा आपण ऑनलाईन क्लासेस करतो, ऑनलाईन जेव्हा आपण ठरवतो की आता ऑनलाईन आपल्याला शिकवायचंय, तेव्हा आपल्याला कुठल्याही इन्व्हेंटरी लागत नाही. आपल्याला घर सोडावं लागत नाही आणि कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्याला लागत नाही, जसं जागेची झाली किंवा कुठलीही. आणि आपण घर बसल्या हा व्यवसाय करू शकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ऑफलाईन टीचिंगमध्ये काय होतं, आता तुमच्याकडे 10 विद्यार्थी आले. एक बॅच संपली तुमची. आता दुसरी जेव्हा एखादी बॅच येईल, तेव्हा तीच गोष्ट तुम्हाला परत सांगावी लागते. ती संपलं की तिसरी बॅच पुन्हा तीच गोष्ट परत-परत सांगावी लागते, शिकवावी लागते तुम्हाला. तर त्याच्यामध्ये काय होतं, की जेवढे स्टुडंट तेवढं तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागते. तेवढा जास्त तुम्हाला घशावरती ताण द्यावा लागतो. परंतु डिजिटल एजमध्ये काय होतं, की तुम्ही एकदा कोर्स तयार केला, की तो कोर्स तुम्ही स्केल करू शकता. एकदाच कोर्स तयार करून तो तुम्ही मल्टिपल टाइम्स, मल्टिपल स्टुडंटना अनलिमिटेड टाईम तुम्ही तो सेल करू शकता. ही पॉवर आहे आपल्या डिजिटल फॉर्मॅटची. आता या सगळ्या गोष्टी कशा करायचा?
तर येणाऱ्या 1.5 तासामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर कट सांगणार आहे. पुढे क्रिएट रिकरिंग इन्कम थ्रू कोर्सेस. रिकरिंग इन्कम म्हणजे काय? तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्ही जोपर्यंत हे 8 क्लासेस चालवतात का आणि त्या 8 क्लासेसचा जो तिकीट साईज असतो म्हणजे त्याची जी फी असते ती छोटी असते, त्यामुळे बऱ्याच लोकांना ती परवडते. म्हणून तुम्हाला मासिक जे उत्पन्न असतं तुमचं ते इन्कम असं रिकरिंग तुम्हाला मिळत जातं आणि ते कॉन्फिडेंटली तुम्ही ते मिळवू शकता. आर्ट सेल्स आर ऑफन इनकन्सिस्टंट. सम मंथ्स आर ग्रेट, अदर्स आर ड्राय. म्हणजे आपणा आर्टिस्टना माहिती आहे की आपलं जे चित्र आहे किंवा आपलं जे शिल्प आहे, आपलं जे म्युरल आहे, ते कन्सिस्टंट नाही आहे. त्याच्यातून मिळणारा जो उत्पन्न आहे, त्याच्यातून मिळणारा जो सेल आहे, तो काही कन्सिस्टंट नाही. दर महिन्याला तो होईलच असं काही सांगता येत नाही. म्हणजे एखाद्या महिन्यात सेल झाला तर पुढच्या महिन्यामध्ये ठणठण गोपाळ. त्याच्या पुढच्या महिन्यात होईल का त्याची पण काही गॅरंटी नसते. त्यामुळे आर्ट सेल जो आहे आर्ट सेल हा इनकन्सिस्टंट असतो. त्यानंतर विथ लाईव्ह क्लासेस, प्री रेकॉर्डेड कोर्सेस अँड वर्कशॉप्स, यू अर्न अ स्टडी इन्कम एव्हरी मंथ, वेदर पीपल बाय युअर ओरिजिनल आर्ट ऑर नॉट. म्हणजे तुमचं चित्र लोकांनी विकत घेऊ की न घेऊ, म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये 2 महिने 3 महिने तुमची चित्र जर का विकली गेली नाहीत, तरीही तुम्ही आर्ट टीचिंगच्या माध्यमातून तुमचं घर ऍटलीस्ट चालवू शकता. आणि तुम्ही जर का त्या बिझनेसला जर का स्केल केलं तर तुमच्या पेंटिंग मधून जे उत्पन्न तुम्हाला मिळतं, पेंटिंगच्या सेलमधून जे उत्पन्न मिळतं त्याच्याही पेक्षा जास्त उत्पन्न तुम्ही आर्ट टीचिंग मधून करू शकता. ग्लोबल रीच आहे ऑनलाईन टीचिंगचा. अनलिमिटेड स्टुडंटचं मार्केट आहे. ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्म्स लाईक झूम, आता आपण झूम वरती कनेक्ट करतोय. ग्राफी, टॅग मँगो, एक्सली हे कंपनी आहेत, आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. त्यांच्याबद्दल पण मी थोड्या वेळात माहिती देईन तुम्हाला. दीज कंपनीज अलाउड यू टू टीच स्टुडंट्स फ्रॉम एनीवेअर इन द वर्ल्ड. इवन मराठी, हिंदी कंटेंट कॅन बी रीच NRIs. म्हणजे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही पोहोचू शकता ऑनलाईनच्या माध्यमातून. यू मल्टिप्लाय युअर इम्पॅक्ट अँड अर्निंग्स बाय रिमूव्हिंग लोकेशन बॅरियर. म्हणजे जेव्हा आपण ऑफलाईन क्लासेस घेतो तेव्हा ऑफलाईन क्लासेस आपण 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटरच्या हद्दीतल्या स्टुडंटला आपण कॅटर करू शकतो. पण ऑनलाईन टीचिंगमध्ये आपण अगदी कुठल्याही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन आपण पोहोचू शकतो, त्यांना शिकवू शकतो. आपल्याला ज्या भाषेमध्ये आपण कम्फर्टेबल आहोत त्या भाषेमध्ये आपण त्यांना शिकवू शकतो. लो कॉस्ट हाय मार्जिनचा बिझनेस आहे हा. म्हणजे याच्यामध्ये किती खर्च येतो आपल्याला, आता आपली जी कॉस्ट आहे ऑनलाईन टीचिंगची जी कॉस्ट आहे ही कॉस्ट अतिशय कमी आहे आणि त्याच्यावरती मिळणारं जे मार्जिन आहे, जो प्रॉफिट आहे तो एकदम हाय आहे. त्याचे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे आता येणाऱ्या काही स्लाइड्समध्ये. ऑनलाईन टीचिंग ओनली नीड्स युअर आर्ट नॉलेज, अ लॅपटॉप, वेबकॅम, लिमिटेड गिअर अँड सम फ्री चीप टूल्स लाईक झूम, कॅनवा और गुगल मीट. You can start with a minimum investment and profit margin at 70 to 90%. म्हणजे तुम्ही जी काही थोडीफार इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटला रिकव्हर करण्यासाठी तुमचं जे प्रॉफिट मार्जिन आहे हे प्रॉफिट मार्जिन 70% ते 90% आहे. मी 100% इथे लिहिणार होतो, पण 100% मी इथे लिहित नाही, कारण तुम्हाला झूमचे पैसे द्यायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मवरती जर का तुमचे कोर्स लोड केले असतील तर त्यांची फी तुम्हाला द्यायची आहे किंवा एखादा पेमेंट गेटवे जर का तुम्ही वापरत असाल इन्स्टामोजो सारखा किंवा रेझर पे सारखा, तर त्यांची एक 2.5% वगैरे फी असते, ती तुम्हाला द्यावी लागते. म्हणून मी म्हणतो की 90% तुमचा प्रॉफिट मार्जिन आहे. आणि तुम्ही जर का तुमच्या जीपे वरती किंवा गुगल पे वरती जर का पेमेंट घेत असाल तर ते 10% पण तुम्हाला द्यावे लागत नाहीत. पुढे यू कॅन टीच वाईल यू कॅन क्रिएट. म्हणजे काय? यू कॅन रेकॉर्ड युअर ओन क्रिएटिव्ह प्रोसेस, एक्सप्लेन युअर थिंकिंग अँड टर्न इट इन टू कोर्स, टाइम लॅब्स और डेमो लेसन्स, ऑल वाईल मेकिंग आर्ट ॲज युज्युअल. तुम्ही ज्या प्रकारे पेंटिंग करताय, म्हणजे तुम्ही नेहमी जे पेंटिंग करता, मग ते वॉटर कलर असो, ॲक्रिलिक असो, ऑइल असो, जे काही नेहमी पेंटिंग करता ना, तर ते नेहमी पेंटिंग करत असताना एक कॅमेरा लावा तुम्ही मागे आणि तुमची सगळी प्रोसेस जी आहे ते रेकॉर्ड करा.
म्हणजे जसं तुम्ही ड्रॉइंगला सुरुवात करताय, जसं कॅनव्हासला सुरुवात करताय, तसं तुम्ही कॉमेंट्री पण द्या. राईट? म्हणजे तुम्ही तुमचं चित्र पण काढताय आणि साथ-साथ एक कॉमेंट्री पण देताय आणि जसं तुम्ही कॉमेंट्री देताय तसं तुमचं चित्र पण तयार होतंय. तर अख्ख्या प्रोसेसचा एक व्हिडिओ तुमचा बनू शकतो. एक कोर्स तुमचा तयार होऊ शकतो अशा पद्धतीने. यू आर टर्निंग one piece of work into two customers, two outcomes, finished art plus teachable content. म्हणजे तुम्ही काय करताय आता, की तुम्ही तुमचं चित्र पण रेकॉर्ड करताय आणि तुम्ही एक टीचेबल कंटेंट पण तयार करताय. आणि मी हे कित्येक वेळा केलेलं आहे. माझे बरेचसे कामं मी अशा प्रकारे तयार केलेले आहेत, ते रेकॉर्ड केलेले आहेत आणि ते रेकॉर्डिंग मी कोर्समध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे आणि ते कोर्सेस मी सेल केलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. यू बिल्ड अ लॉयल फॅन ऑफ स्टुडंट बेस. सेलिंग आर्ट इज ट्रान्झॅक्शनल, वन बायर वन आर्टवर्क. म्हणजे आपलं काम, आपलं पेंटिंग जेव्हा आपण सेल करतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो ट्रान्झॅक्शनल सेलिंग. ट्रान्झॅक्शनल म्हणजे काय? एक पेंटिंग विकत एखाद्या ग्राहकाला आपण विकलं, एखाद्या कलेक्टरला विकलं, की दुसरं पेंटिंग तो विकत घेईलच असं नाही. नाही का? म्हणजे एक बायर आणि एक पेंटिंग असं एक समीकरण आहे. परंतु टीचिंग बिझनेसमध्ये काय होतं? टीचिंग बिल्ड्स रिलेशनशिप, नॉट जस्ट ट्रान्झॅक्शन. स्टुडंट रिटर्न, रेफर अदर्स अँड इव्हेंच्युअली बाय युअर आर्ट टू बिकॉज दे फील कनेक्टेड टू यू. यू क्रिएट कम्युनिटी, नॉट जस्ट कस्टमर्स. म्हणजे इथे काय होतं, जेव्हा तुमचा एखादा विद्यार्थी तयार होतो, तेव्हा विद्यार्थी तयार झाल्यानंतर एकदा की तो तुमचं जर का टीचिंग खूप चांगलं असेल, तर तो तुमच्याबरोबर कनेक्ट होतो आणि तुमच्याबरोबर एक चांगला रॅपो तयार होतो, तुमच्याबरोबर एक रिलेशन तयार होतं आणि तो त्यांच्या मित्रांना पण तुम्हाला सजेस्ट करतो. अगदी सिंपल आहे बघा, आपण एखाद्या एरियामध्ये असतो आणि आपण आजारी पडलो, की एका पर्टिक्युलर डॉक्टरकडेच जातो आपण. कारण त्या डॉक्टर बरोबर आपलं एक रिलेशन तयार झालेला, एक ट्रस्ट तयार झालेला असतो. एक रॅपो तयार झालेला असतो. म्हणजे कुठलाही आजार असेल तर लगेच आपण त्याच डॉक्टरकडे जातो. आणि स्टुडंटचं पण तसंच असतं. आपला रॅपो एखाद्या स्टुडंट बरोबर तयार झाला, की तो स्टुडंट आपल्याबरोबरच पुढे आपली जर्नी कंटिन्यू करतो आणि जेव्हा आपण एखादा नवीन कोर्स लॉन्च करतो, तेव्हा तो लॉन्च केल्यानंतर तो जो स्टुडंट आहे आपला जुना स्टुडंट, तोच आपला नवीन कोर्स पण बाय करतो किंवा तो बाय करण्याची शक्यता ही जास्त असते नवीन स्टुडंटपेक्षा. राइट? अशा प्रकारे अ, एकच स्टुडंट आपले मल्टिपल कोर्स विकत घेण्याची शक्यता जास्त असते. पेंटिंग एखाद्या बायरने एक पेंटिंग विकत घेतलं तर तो मल्टिपल पेंटिंग आपले विकत नाही घेणार. पण एका स्टुडंटने आपला एक कोर्स विकत घेतला तर तो मल्टिपल कोर्सेस आपले विकत घेऊ शकतो. कारण आपल्या कोर्सची प्राइस जी असते, ही प्राइस अगदी अफोर्डेबल असते किंवा ती ठेवायची असते. प्राइसिंग बद्दल पण मी तुम्हाला या कोर्समध्ये सांगणार आहे, की प्राइसिंग आपली कशी ठेवायची. वर्क्स अक्रॉस ऑल स्किल लेव्हल्स. म्हणजे यू डोंट नीड टू बी अ फेमस ऑर हायपर स्किल्ड आर्टिस्ट टू स्टार्ट अर्निंग. म्हणजे तुम्ही सगळ्या स्किल लेव्हलच्या लोकांना शिकवू शकता आणि तुम्ही कुठल्या स्किल लेव्हलला आहात ते पण मॅटर करत नाही. तुम्ही एकदम हायपर स्किल्ड, एकदम इंटरनॅशनल आर्टिस्ट असण्याची काहीही गरज नाही. Even if you only know basic acrylics, pencil sketching, or mandalas, you can teach beginners. There is a huge market of kids, hobbyists, seniors, and working adults who want to start simple. You can teach what you know, even if you are still learning. म्हणून मी म्हणत होतो की तुम्ही जर का स्टुडंट असाल, थर्ड इयर, फोर्थ इयर, फायनल इयरचे स्टुडंट असाल, तरी पण तुम्ही चालू करू शकता. कारण काय होतं, जसं बघा, आता ज्याला पी-एच-डी मिळालेला आहे, तो पोस्ट ग्रॅज्युएशनच्या स्टुडंटना शिकवू शकतो. जो पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे, तो ग्रॅज्युएशन लेव्हलला शिकवू शकतो. जो ग्रॅज्युएशन लेव्हलला आहे, तो 12वीच्या मुलांना शिकवू शकतो. ज्याने 12वी केलेली आहे, तो 10वीच्या मुलांना, ज्याने 10वी केली आहे, तो 5वीच्या मुलांना शिकवू शकतो. त्यामुळे तुमची स्किल लेव्हल किती आहे, दॅट इज नॉट इम्पोर्टंट. तुम्ही चालू करू शकता. राइट? आणि तुमच्या योग्यतेचा स्टुडंट हा नेहमी तुमच्यासाठी तयार असतो. तुमचं स्किल लेव्हल कुठलंही असलं तरी चालेल. कारण इथे लहान मुलं शिकण्यासाठी तयार असतात, हॉबिस्ट तयार असतात, सेल्फ टॉट आर्टिस्ट शिकण्यासाठी तयार असतात, सीनियर्स तयार असतात, रिटायर झालेली माणसं तयार असतात. खूप मोठं मार्केट आहे याचं. फ्लेक्सिबल, फॅमिली फ्रेंडली करियर आहे. म्हणजे काय, ऑनलाईन टीचिंग इज होम बेस्ड,
schedule friendly, and work well for women artists, parents and part timers. म्हणजे हे अगदी घरी बसून करण्यासारखं व्यवसाय आहे हा. घरात बसून तुम्ही काम करू शकता. तुम्ही जर का वुमन आर्टिस्ट असाल तर तुम्ही सहज करू शकता. तुम्ही पेरेंट्स असाल, बिझी प्रोफेशनल असाल तरी तुम्ही करू शकता. यू कॅन टीच ऑन युअर ओन टाइम. तुमचा टाइम तुम्ही ठरवू शकता, इव्हन ऑन वीकेंड्स ऑर इव्हिनिंग्स. म्हणजे एखादी संध्याकाळ किंवा एखादा वीकेंड जसं मी आता करतोय. राईट? एखादा वीकेंड दर शनिवारी मी एक वेबिनार घेतो. तसं तुम्हीही दर वीकेंडला एखादा वेबिनार घेऊन तुमचा स्टुडंट बेस हळूहळू वाढवू शकता. रिसेशन प्रूफ बिझनेस आहे आणि पॅन्डेमिक प्रूफ बिझनेस आहे. आता पॅन्डेमिक प्रूफ आपण का म्हणतो याला? आता जर का आर्ट टीचिंगचा बिझनेस जर का पॅन्डेमिकच्या कोविड-19च्या आधी जर का मी तुम्हाला सांगितलं असतं, तर तुम्ही म्हणाला असता, "छे, पेंटिंग काय असं ऑनलाईन शिकवण्याची गोष्ट आहे का?" पेंटिंग थोडंच ऑनलाईन शिकवता येतं आपल्याला. पण पॅन्डेमिकने आपल्याला काय शिकवलंय? ऑनलाईन एज्युकेशन ग्रू 10x ड्युरिंग द पॅन्डेमिक अँड इज स्टिल बूमिंग. पीपल नाउ प्रिफर लर्निंग फ्रॉम होम विथ आर्ट बीइंग वन ऑफ द टॉप इंटरेस्ट. म्हणजे पॅन्डेमिकमध्ये आपण सगळेजण घरात होतो, लॉकडाऊनमध्ये होतो आणि आपल्याला ऑनलाईन शिकण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मग ते कुठल्याही विषयामध्ये असो, कुठल्याही प्रोफेशनमध्ये असो, आपण सगळ्या गोष्टी या ऑनलाईनच शिकत होतो. आणि ज्या गोष्टी ऑनलाईन शिकवल्या जातात किंवा शिकल्या जातात, त्या टॉप 10च्या लिस्टमध्ये आर्ट पण आहे. जेवढ्या गोष्टी ऑनलाईन शिकल्या जातात किंवा शिकवल्या जातात, याच्यामध्ये टॉप 10 मध्ये आर्ट येतं. टीचिंग ऑनलाईन इज फ्युचर प्रूफ. म्हणजे डिजिटल स्किल आणि क्रिएटिव्हिटी या दोन गोष्टी जेव्हा एकत्र होतात, त्या गोष्टींना कुठलंही मरण नाहीये. म्हणजे पुढे पुढे जाऊन आता आपलं जे आर्ट वर्ल्ड आहे, हे किती इव्हॉल्व झालं, तरी पण आपल्या डिजिटल कोचिंगला, ऑनलाईन कोचिंगला मरण नाहीये. जे लोक मला आता ओळखत नाहीयेत, त्यांच्यासाठी मी एक माझा छोटासा परिचय देतो. ज्या लोकांना माझी ओळख नाही त्यांच्यासाठी अगदी क्विकमध्ये, माझं नाव संतोष मोरे. मी BFA केलेलं आहे सर जे स्कूल ऑफ आर्टमधून 1992 साली आणि त्या वर्षी मी युनिव्हर्सिटी टॉपर होतो. माझे 12 सोलो शो झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि 20 पेक्षा जास्त ग्रुप शो झालेले आहेत. सोलो आणि ग्रुप शो दोन्ही भारतात आणि भारताच्या बाहेर देखील. 15 पेक्षा जास्त नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत मला. मी न्यूजपेपर्स आणि मॅगझिनमध्ये अपियर झालेलो आहे भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या पण. मला ज्युरी म्हणून इन्व्हाइट केलेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी, बऱ्याचशा संस्थांनी, जसं बॉम्बे आर्ट सोसायटी झालं, गोवा कला अकादमी झालं किंवा इतरही काही इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी मला ॲज अ जज, ॲज अ ज्युरी मेंबर म्हणून तिथे बोलवलं आहे प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये. कंडक्टेड वर्कशॉप फॉर आर्टिस्ट अँड आर्ट स्टुडंट. खूप सारे वर्कशॉप मी कंडक्ट केलेले आहेत. 40 पेक्षा जास्त आर्ट आणि बिझनेस रिलेटेड प्रोग्राम, वर्कशॉप, सेमिनार्स मी स्वतः अटेंड केलेले आहेत नॅशनल आणि इंटरनॅशनल कोचेस बरोबर. पूर्ण जगभर मी प्रवास केलेला आहे आणि माझे आर्टिकल्स भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या पण मॅगझिनमध्ये, न्यूजपेपरमध्ये पब्लिश झालेले आहेत. हे होतं माझं आर्टिस्ट म्हणून प्रोफाईल. पण त्याच्या व्यतिरिक्त माझं काही बिझनेस प्रोफाईल पण आहे. जसं की मी बॉम्बे आर्ट सोसायटीचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीचा मॅनेजर म्हणून मी काम केलेलं आहे. त्यामुळे एखादी संस्था कशी रन होते ते मी खूप जवळून पाहिलेलं आहे. वर्कड ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर फॉर अ MNC इन दुबई. दुबईमधल्या एका MNC साठी बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून मी काम केलेलं आहे. आणि दुसऱ्या एका कंपनीसाठी मी मार्केटिंग मॅनेजर म्हणून पण काम केलेलं आहे. त्या कंपनीसाठी मी मार्केटिंग सांभाळत होतो. त्यांचं सोशल मीडिया मार्केटिंग मॅनेजर होतो मी त्या कंपनीचा. आणि बऱ्याचशा MNCs साठी, बऱ्याचशा फायनान्शियल फर्मसाठी दुबईमधल्या मी फायनान्शियल टेक्निकल अनालिसिस म्हणून काम केलेलं आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक आर्टिस्ट फायनान्स फील्डमध्ये पण जातो आणि त्या फायनान्स फील्डमध्ये तिथल्या जे लोक मुरलेले आहेत त्या फायनान्स फील्डमध्ये, त्या लोकांना टीचिंग पण करू शकतो. तर ही काही अगदी रॉकेट सायन्स नाही आहे. आपण जर का ठरवलं तर आपण काहीही शिकवू शकतो. आता मी जर का फायनान्स शिकवत असेल, फायनान्शियल ट्रेनिंग देत असेल, तर तुम्ही आर्ट ट्रेनिंग द्यायला काहीच हरकत नाही आणि तुम्हाला ते अवघड वाटण्याची काहीच गरज नाहीये. नाही का? हे सगळे काही माझे कोचेस आहेत, माझे गुरु आहेत. इंटरनॅशनल गुरुजमध्ये पहिले हे आहेत गायल्स कोगलान. हे आहेत फायनान्शियल फील्डमधलं त्यांचं खूप मोठं नाव आहे. फंडामेंटल अॅनालिस्ट आहेत ते.
त्यांचे मी ट्रेनिंग घेतलेले आहेत. त्यानंतर हे ब्रायन ट्रेसी आहेत, कॅनेडियन अमेरिकन कोच आहेत ते. परत ऑथर आहेत आणि खूप मोठं नाव आहे त्यांचं. ही ॲलिसन श्रीवी आहे. ही एक ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. तिला ऑलिम्पिक 4 वेळा तिला ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि ती ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डिजिटल मार्केटिंग शिकवते. तर तिच्याकडून डिजिटल मार्केटिंग मी शिकलेलो आहे. हे आहेत सिद्धार्थ राजशेखर, भारतातले टॉपमोस्ट कोच पैकी एक आहेत आणि ते कोच लोकांचे कोच आहेत. म्हणजे कुठलंही प्रोफेशनमध्ये तुम्हाला जर का कोचिंग करायचं असेल तर ते कोचिंग कसं करायचं त्याचे एक खूप मोठे गुरु आहेत सगळ्यांचे ते. त्यानंतर पुरुषोत्तम अंबर्डे हे पण कोच लोकांचे कोच आहेत आणि ते मराठीमध्ये शिकवतात. आधी इंग्लिशमध्ये शिकवत होते ते, पण आता मराठीमध्ये पण शिकवतात आणि मराठीमध्ये त्यांच्या लेवलचं टीचिंग कोणीही करत नाही आता या घडीला. आणि हे जितेश मनवानी हे पण एक कोच आहेत, बिझनेस कोच आहेत आणि या सगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल कोचेसकडून मी माझं स्वतःचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि त्यांची तिकीट साईज जर का मी तुम्हाला सांगितली तर अगदी 50,000 1,00,000पर्यंत त्यांच्या प्रोग्रामची तिकीट साईज आहे. त्यानंतर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. हे पहा, हे पुस्तक आहे हाऊ टू बिकम अ डिसिप्लिन्ड आर्टिस्ट दॅट हेल्प्स आर्टिस्ट अँड आर्ट स्टुडंट टू बिकम फोकस्ड आर्टिस्ट अँड रिस्पॉन्सिबल ह्युमन बिईंग. आता हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक वरती पण अवेलेबल आहे. याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता किंवा फोटो काढू शकता. वरती अवेलेबल आहे, फ्लिपकार्टवरती पण अवेलेबल आहे. आणि हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक आर्ट स्टुडंटसाठी खूप कामात आहे, प्रोफेशनल आर्टिस्टसाठी पण कामात, हे खूप उपयोगी आहे, उपयुक्त आहे. आणि एक चांगला फोकस्ड आर्टिस्ट होण्यासाठी आणि एक जबाबदार नागरिक होण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल. आर्टिस्ट म्हणजे आपण स्वतःला आर्टिस्ट समजतो, पण आपण आर्टिस्ट हे फक्त स्टुडिओमध्ये असतो. जेव्हा स्टुडिओमध्ये आपण काम करत असतो, तेवढ्या पुरतेच आपण आर्टिस्ट असतो. आणि स्टुडिओतून आपण एकदा जसं आपण बाहेर पडतो स्टुडिओमधून, तेव्हा आपण एक नागरिक असतो, एक सर्वसामान्य माणूस असतो. आणि सर्वसामान्य माणूस म्हणून जगताना आपल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात आणि त्या पार कशा पाडू शकतो आपण ॲज अ आर्टिस्ट, ते या पुस्तकामध्ये इथे नमूद केलेलं आहे. खूप जवळपास 250 पानांचं पुस्तक आहे. सगळ्या गोष्टी या वेबिनारमध्ये कव्हर नाहीत करता येणार आपल्याला. पण मी काही ठळक गोष्टी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय-काय इन्क्लुडेड आहे. सगळ्यात पहिलं तर फाउंडेशन, आर्टिस्टिक हॅबिट, इस्टॅब्लिशिंग आर्टिस्टिक हॅबिट म्हणजे आर्टिस्ट लोकांना कुठल्या सवयी असायला हव्यात त्याबद्दल एक प्रकरण आहे. कारण कसं आहे ना, की आर्टिस्ट म्हटलं की आपल्याला असं समजलं जातं, की आर्टिस्ट म्हणजे असा झोळी घेऊन फिरणारा, आर्टिस्ट म्हणजे दाढी वाढवलेला, आर्टिस्ट म्हणजे बेशिस्त, आर्टिस्ट म्हणजे असा अस्ताव्यस्त असलेला, आर्टिस्ट म्हणजे मूडी, आर्टिस्ट म्हणजे विम्झिकल, आर्टिस्ट म्हणजे नशा करणारा, नशेडी, गंजेडी. तर ही जी इमेज आहे, ही काही टुकार लेखकांनी आपल्याबद्दल तयार केलेली इमेज आहे. तर हे काही खरं नाहीये. ही इमेज पुसण्याचं काम, जबाबदारी ही आपलीच आहे. तर त्यासाठी एक प्रकरण आपलं हॅबिट्स बद्दल आहे कलाकारांच्या. त्यानंतर डिसिप्लिन अँड प्रोफेशनलिझम इन आर्टिस्ट्री, आपल्या प्रोफेशनमध्ये आपण डिसिप्लिन कसं आणायचं त्याबद्दल एक प्रकरण आहे. त्यानंतर इनोव्हेशनचा किती वाटा आहे आपल्या प्रोफेशनमध्ये त्यावरती एक आहे. लाईफ इन्शुरन्सचं महत्त्व किती आहे आपल्या आयुष्यामध्ये, त्याच्याबद्दल एक प्रकरण आहे. त्याच्याबद्दल एक चॅप्टर आहे. म्हणजे मी बऱ्याच आर्टिस्टना असं पाहिलेलं आहे, की वयाच्या आधी त्यांचं निधन झालंय. वयाच्या आधी म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये गेले, आजारी पडले, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि हॉस्पिटलमधला त्यांचा जो खर्च आहे, तो खर्च देण्याची पण कुवत त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची नव्हती. आणि मग एक अपील करावं लागलं आर्ट फील्डमध्ये, की अमुक-अमुक आर्टिस्ट आता हॉस्पिटलाइज आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी आपण मदत करावी. तर ही वेळ काय आली? कारण लाईफ इन्शुरन्स नसल्यामुळे किंवा हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे. तर त्याचं महत्त्व किती आहे, हे पण इथे नमूद केलेलं आहे. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. लाँग टर्म आर्टिस्टिक सक्सेस कसं मिळवायचं किंवा फिटनेसची गरज किती आहे आर्टिस्टना, राइट? माझं वय जे आहे, माझं वय आता 57 वर्ष आहे. आय एम 57 इयर्स रनिंग. पण मी 20 वर्षाच्या, 25 वर्षाच्या तरुणाला जेवढी एनर्जी असते त्याच एनर्जीने मी आता काम करतो. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फिटनेस. तर ती का गरज असते, ते पण या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर
काही काही आर्टिस्ट जे असतात ते इंट्रोवर्ट असतात, म्हणजे काही बोलत नाहीत. मग अशा आर्टिस्टने काय करायचं? मुख दुर्बल असतात. अशा बऱ्याच प्रकारचे 17 चॅप्टर आहेत या पुस्तकामध्ये. तर हे पुस्तक फार उपयोगीचं आहे. Amazon वरती आहे, Flipkart वरती आहे. ते तुम्ही पाहू शकता आणि या पुस्तकाच्या शेवटी इथे बघा, हे पहा. हे सिद्धार्थ राजशेखर, म्हणजे आपण आता जे काय पाहिलं ना, हे सिद्धार्थ राजशेखर, हे कोच लोकांचे कोच आहे. त्यांनी या पुस्तकाला फॉरवर्ड दिलेलं आहे. त्याची प्रस्तावना जी आहे, ही सिद्धार्थ राजशेखर यांनी लिहिलेली आहे. राईट? तर ते पुस्तक तुम्ही रेफर करू शकता नंतर. पुन्हा मी जे लोक उशिरा आले त्यांच्यासाठी मी आठवण करून देतो. तुम्ही जर का शेवटपर्यंत थांबलात, तर तुम्हाला मी एक ई-बुक देणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. ते आहे कलेतून अर्थार्जन करण्याचे 5 मार्ग. तुम्ही 5 प्रकारे तुमच्या स्किल्सना मॉनिटाईज करू शकता. तुमच्या स्किल्सचा वापर करून तुम्ही पैसे कमवू शकता. असे 5 उपाय आणि ते अगदी डिटेलमध्ये या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे. आता पुढे जाण्याच्या आधी या इंडस्ट्रीमध्ये येणारे, ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये येणारे जे टीचर्स आहेत, खास करून आर्ट टीचर्स आहेत, हे फेल का होतात? किंवा ते अयशस्वी का होतात? त्याची कारणं आपण आता बघूयात. कारण आता लगेच जर का आपण ऑनलाईन आर्ट टीचिंगचा बिझनेस सुरू केला, तर ऑनलाईनचा बिझनेस आणि ऑफलाईनचा बिझनेस याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि आपण लगेचच सुरुवात जर का केली, आपण जर का ऑफलाईन टीचर असू आणि ऑनलाईनमध्ये आपण लगेच ताबडतोब गेलो आणि सुरुवात केली, तर आपल्याला बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. कारण ऑफलाईन टीचिंग आणि ऑनलाईन टीचिंग याच्यामध्ये जो फरक आहे, तो फरक बरेचसे आर्ट टीचर त्यांना माहिती नसतो. तर तो फरक काय आहे किंवा ते का फेल होतात याची कारणं आपण आता बघणार आहोत आणि त्याच्यावरती सोल्युशन पण मी तुम्हाला देणार आहे. तर सगळ्यात पहिलं काय आहे, की ट्रायिंग टू टीच एव्हरीथिंग टू एव्हरीवन लेट्स टू कन्फ्युजन अँड लो एंगेजमेंट. म्हणजे नवीन-नवीन टीचिंग सुरुवात करतो, नवीन-नवीन जेव्हा येतो टीचिंग करायला एखादा आर्टिस्ट किंवा आर्ट टीचर, तेव्हा तो काय करतो, की सगळं शिकवण्याचा प्रयत्न करतो. मला वॉटर कलर पण येतं, मला ॲक्रिलिक कलर पण येतं, मला ॲब्स्ट्रॅक्ट पण येतं, मला कॅनव्हास पण शिकवता येतो, मला ऑइल पण शिकवता येतं. मला फुल फिगर पण शिकवता येते, मला म्युरल पण शिकवता येतं, मला कॅलिग्राफी पण शिकवता येते. मला सगळं शिकवता येतं आणि मी सगळं शिकवणार. आणि एव्हरीवन, मला लहान मुलांना पण शिकवता येतं, मला टीनेजर्सना पण शिकवता येतं, मला हाउसवाईफ्सना पण शिकवता येतं. म्हणजे मी सगळं शिकवणार आणि सगळ्यांना शिकवणार. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन तयार होतं आणि लो एंगेजमेंट येते. याच्यावरती सोल्युशन काय? डिफाईन युअर निश क्लिअरली. म्हणजे तुम्ही कुठल्या लोकांना कॅटर करणार आहात, कुठल्या लोकांसाठी तुम्ही काम करणार आहात, ते डिफाईन करायचं. त्याला आपण निश म्हणतो. ॲक्रिलिक पेंटिंग फॉर बिगिनर्स. एक्झाम्पल, ॲक्रिलिक पेंटिंग फॉर बिगिनर्स म्हणजे इथे तुम्ही काय करताय? तुम्ही ॲक्रिलिक पेंटिंगच शिकवणार आहात आणि कोणाला शिकवणार? फक्त बिगिनर लोकांना. किंवा वॉटर कलर फॉर बिझी प्रोफेशनल्स. असं तुम्ही करू शकता. आर्ट फॉर किड्स 5 to 10 किंवा क्रेयॉन पेंटिंग फॉर 5 to 10 किंवा ॲक्रिलिक पेंटिंग फॉर 10 to 15 म्हणजे तिथं टीनएजर आले. मंडला आर्ट फॉर रिलॅक्सेशन म्हणजे ज्यांना रिलॅक्सेशन पाहिजे त्यांच्यासाठी मंडला आर्ट. म्हणजे याच्यातलं कोणतं तरी एक तुम्हाला सुरुवातीला पकडायचं आहे. एकदा तुम्ही मास्टर झाला की नंतर 2-3 निशवरती तुम्ही काम करू शकता. परंतु एक निश तुम्ही पकडायची आहे आणि एक टार्गेट ग्रुप तुम्ही पकडायचा आहे आणि मग त्याच्यावरती काम करायचं आहे आणि मास्टरी मिळवली की मग पुढे निघायचं आहे. अनक्लिअर ऑर वीक कोर्स ऑफर. प्रॉब्लेम काय आहे की पीपल डोंट अंडरस्टँड व्हॉट यू आर सेलिंग ऑर व्हाय इट मॅटर्स टू देम. म्हणजे तुमची स्वतःचीच क्लिअरिटी नसते की तुम्ही काय शिकवणार आहात आणि त्याला काय मिळणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी ते इम्पोर्टंट काय आहे हे त्याला कळतच नाही. राइट? आता जसं मी तुम्हाला एक मेसेज पाठवला होता, WhatsAppचा मेसेज पाठवला होता आणि तो मेसेज वाचून तुम्ही आलेला आहात. आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण क्लॅरिटी तुम्हाला दिली होती, की असे चेक पॉइंट तुम्हाला दिले होते, की त्याच्यामध्ये काय-काय होणार आहे. पहिल्या पॅराग्राफमध्ये मी लिहिलं होतं ते का करायचं? आर्ट टीचिंग का करायचं? दुसऱ्या त्या चेकलिस्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की काय-काय याच्यामध्ये होऊ शकतं आणि मग तुम्ही आलात. राइट? तर ही क्लॅरिटी द्यायला बरेचसे आर्ट टीचर्स विसरतात. त्यामुळे काय होतं, की ते कोणासाठी म्हणजे समोरच्या विद्यार्थ्याला नक्की काय मिळणार आहे त्याला कळतच नाही. त्यामुळे तो तुम्हाला जॉइनच होत नाही. तर हा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती सोल्युशन काय असू शकतं? क्रिएट अ क्लिअर कोर्स आउटकम.
त्या कोर्सचा आउटकम काय असणार आहे, त्यांना एक्झॅक्टली काय मिळणार आहे त्या कोर्समध्ये, त्याचं एक स्टेटमेंट तयार करायचं आहे. आता ते स्टेटमेंट म्हणजे काय? एक्झाम्पल, इन 4 वीक्स यू विल confidently create 3 full acrylic artworks even if you have never painted before. म्हणजे 4 वीकचा माझा प्रोग्राम आहे. त्या 4 वीकच्या ॲक्रेलिक पेंटिंगच्या प्रोग्राममध्ये तुम्ही 3 ॲक्रेलिक पेंटिंग करणार आणि तुम्ही जर का यापूर्वी कधीही ॲक्रेलिक पेंटिंग केलं नसेल, तरीही तुम्ही या 4 आठवड्यामध्ये 3 तुमच्या ॲक्रेलिक पेंटिंग करणार. हे काय झालं? हा आउटकम झाला. नाही? हा आउटकम झाला. अर्थात हे काय आता प्रोफेशनल आर्टिस्टसाठी नाही आहे, कारण आपला जो वर्ग आहे, आपण ज्या लोकांना शिकवणार आहोत, ते हॉबी आर्टिस्ट आहेत आणि हॉबी आर्टिस्टला अगदी मास्टरपीस नसतं तयार करायचं ना. ज्या लेव्हलचं काम आपण आर्टिस्ट करतो, त्या लेव्हलचं काम नसतं करायचं. तर 4 आठवड्यात आपण त्यांना कॉन्फिडन्स देतो, की 4 आठवड्यामध्ये तुम्ही 3 ॲक्रेलिक पेंटिंग करणार, जरी तुम्ही कधीही यापूर्वी केलं नसलं तरी पण. राइट? तर हा आउटकम आपण त्यांना देणं गरजेचं आहे. पुढे ओव्हरवेल्मिंग ऑर बोरिंग करिक्युलम. म्हणजे आपला करिक्युलम जो असतो, म्हणजे आपण जो कोर्स डिझाइन करतो, त्या कोर्सचं डिझाइन इतकं बोरिंग असतं कधी-कधी, की समोरचा माणूस शिकणं सोडूनच देतो आणि जो कोर्स घेतलेला आहे, तो कोर्स तो कंप्लीट पण नाही करत. टू मच थेअरी ऑर नॉट इनफ फन. म्हणजे त्याच्यामध्ये थिअरी इतकी ओततो तो माणूस, की त्याच्यामध्ये एंगेजमेंट म्हणजे त्या विद्यार्थ्याबरोबर कनेक्शन तयार करणं तो विसरूनच जातो किंवा फन पार्ट म्हणजे अगदी खेळीमेळीचं जे वातावरण तयार करावं लागतं आपल्या विद्यार्थ्यांबरोबर, ते विसरून जातो आणि नुसती थिअरी, 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 थिअरी आणि तो बोर करून टाकतो समोरच्या स्टुडंटना. त्याच्यामुळे तो स्वतः परत कधी तुमचा कोर्स दुसरा विकत घेत नाही किंवा तुम्हाला तो रेकमेंड पण नाही करत. आता याच्यावरती उपाय काय? कीप इट सिंपल अँड स्टिक टू वन सब्जेक्ट. एकच सब्जेक्ट घ्या, त्याच्यावरतीच मास्टरी मिळवा आणि तो एकच सब्जेक्ट शिकवा. म्हणजे जर का तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर का एक्झाम्पल देतो मी, अभिजित साळुंखे आहेत समजा. फॉर एक्झाम्पल अभिजित साळुंखे इथे वॉटर कलर शिकवतायत. तर फक्त वॉटर कलरवरतीच तुम्ही फोकस करा आणि त्या विद्यार्थ्याला इतकं नॉलेज द्या वॉटर कलरबद्दल, की तो तुमचा फॅन होईल एकदम. आणि वॉटर कलरशी रिलेटेड आता एखादा आणखी कोर्स तुम्ही तयार केला. फॉर एक्झाम्पल वॉटर कलर फ्लॉवर्स, वॉटर कलर लँडस्केप, वॉटर कलर बिल्डिंग्स, वॉटर कलर स्टील लाईफ, असे बरेचसे वॉटर कलर रिलेटेड कोर्स तुम्ही तयार करू शकता. आणि एकदा का एखादा स्टुडंट तुमचा फॅन झाला, की वॉटर कलर रिलेटेड तुमचे जेवढे पण कोर्स असतील, त्या कोर्समध्ये पण तो एन्रॉल करणार. आणि तो आपल्या मित्रांना पण सांगणार, वॉटर कलर शिकायचा आहे, अभिजित साळुंखेंकडे जा. वॉटर कलर पेंटिंग फॉर बिगिनर्स इन 30 डेज. क्लिअर कट आहे. बिगिनरसाठी तुम्ही कोर्स केलाय, वॉटर कलरचा कोर्स केलाय आणि 30 दिवसामध्ये तुम्ही वॉटर कलर तुमचे तयार करणार. वॉटर कलर करायला शिकणार. क्लिअर कट इथे याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन आहे. पुढे बघा, इग्नोरिंग व्हिडिओ क्वालिटी. आता तुम्ही जेव्हा शिकवत असता, तेव्हा पुअर लाइटिंग असतं. बऱ्याचशा लोकांचं लाइटिंग नीट नसतं शिकवत असताना. साउंड चांगला नसतो. आता माझा तुम्हाला जो साउंड येतोय तो कसा आहे? माझं लाइटिंग कसं आहे चेहऱ्यावरचं? बॅकग्राऊंड कसं आहे? फ्रेमिंग कसं आहे माझा झूमचं? या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. राइट? तुमचं कंटेंट खूप चांगलं आहे. पण या गोष्टी नसतील ना, तर तो तुमचा जो विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी सस्टेन नाही होत पुढे. राइट? तर याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. याच्यावरती सोल्युशन काय आहे? यूज नॅचरल लाईट आणि नॅचरल लाईट नसेल तर आता 7 वाजता 8 वाजता तर नॅचरल लाईट नसणार आहे. तर तुमचं लाइटिंग हे खूप छान असायला पाहिजे. रिंग लाईट असायला पाहिजे. आता मी जे लाइटिंग वापरलेलं आहे आत्ता या वेबिनारमध्ये इथे एक बल्ब आहे. आपला साधा एल बल्ब असतो. तो एल बल्ब आहे. लेफ्ट साइडला एक एल बल्ब, राइट साइडला एक एल बल्ब. सिंपल होल्डर आणि बल्ब आहे आणि मागे जो आहे एक आर-जी-बी लाईटची एक बॅटन असते पट्टी, ती आहे ब्लू कलरची इथे. म्हणजे रिमोटने मी ते रंग पण चेंज करू शकतो. पण एक ब्लू कलर एक सोबर दिसतोय तेवढं. म्हणजे 3 लाईट आहेत फक्त माझ्या अगदी साधे बल्ब आहेत ते. त्याच्यानंतर इव्हन युअर स्मार्टफोन प्लस ₹500 ट्रायपॉड इज इनफ. म्हणजे तुमचा ट्रायपॉड म्हणजे तुम्ही जर का मोबाईल फोनने शिकवत असाल, तर एक ट्रायपॉड पण इनफ आहे. आता इक्विपमेंट काय-काय लागतात तुम्हाला त्याची लिस्ट पण मी शेवटी देणार आहे. डोंट वरी.
तर लाइटिंगचा तुम्हाला इथे काय करायचं आहे, लाइटिंगची काळजी घ्यायची आहे, ऑडिओची काळजी घ्यायची आहे. दोन गोष्ट, व्हिडिओ, ऑडिओ आणि लाइटिंग या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यावरती तुम्ही मेहनत घ्यायची आहे. प्राइसिंग टू लो किंवा टू हाय याच्यामध्ये खूप आर्ट टीचर आहेत, ते गडबड करतात, गोंधळ करतात. एक तर त्यांची जी प्राइस असते ती खूप लो असते, अंडर व्हॅल्यू करतात स्वतःला. त्याच्यामुळे काय होतं, पैसे कमी चार्ज केल्यामुळे तुमचा हुरूप जो असतो, म्हणजे तुमचा जो प्रॉफिट असतो, हा प्रॉफिट कमी येतो. तुम्ही मेहनत खूप करताय, पण तुमचा प्रॉफिट कमी येतोय. तुम्हाला काय वाटतं, की कमी पैसे चार्ज केल्यामुळे जास्त स्टुडंट येतील, तर असं काही नसतं. जास्त पैसे देणारे पण स्टुडंट असतात. राइट? त्याच्यामुळे खूप कमी प्राइस पण असू नये आणि खूप जास्त प्राइस पण असू नये. राइट? तर मिडल प्राइस असावी. किती असावी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. लो प्राइस केलं की आपण अंडर व्हॅल्यू होतो, आपण डिमोटिव्हेट होतो, कारण आपल्याला जास्त पैसे मिळत नाही. हाय प्राइस ठेवली की काय होतं, खूप कमी लोकं रजिस्टर करतात. त्यामुळे आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर हाय तिकीट जे हाय प्राइस असतं, हाय हाय तिकीटचा जो कोर्स असतो आपला, तो कोर्स सेल करण्याची पद्धत वेगळी आहे. आपण डायरेक्टली हाय तिकीटचा कोर्स आपण नाही विकू शकत. राइट? त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असते. त्याच्यावरती आता सोल्युशन काय? स्टार्ट विथ मिड लेव्हल प्राइस प्लस अर्ली बर्ड बोनसेस किंवा ऑफर्स आणि सर्वे 5 अदर टीचर्स बिफोर फिक्सिंग युअर रेट. म्हणजे इथे काय करायचं आहे, एक मिड तिकीट आपण ठेवायचं आहे किंवा लो तिकीटने सुरुवात करायची आहे, जी आपल्याला परवडेल ती. आणि आपल्या इंडस्ट्रीमधले 5 लोकं असे निवडायचे आहेत. त्यांचं प्राइसिंग आपण बघायचं आहे किती आहे ते. राइट? थोडाफार सर्व्हे मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. तुमचं माइंड असा शिफ्ट करणार आहे मी. एकदम बल्ब ऑन, हॅलोजन बल्ब लावणार आहे तुमच्या डोक्यामध्ये आज. अशा काही गोष्टी मी खूप खतरनाक गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे आज. नो क्लिअर लर्निंग पाथ. लर्निंग पाथ म्हणजे काय? स्टुडंट डोंट नो व्हॉट्स नेक्स्ट. म्हणजे एक कोर्स आहे तुमचा, वीकेंड कोर्स असेल म्हणा किंवा 2 आठवड्याचा असेल, 10 दिवसाचा असेल, 1 महिन्याचा असेल. तो कोर्स संपल्यानंतर पुढे काय? याचा जो लर्निंग पाथ असतो किंवा पुढे काय शिकायचं याचा जो एक पाथ असतो, तो नसतो. आणि त्याच्यावरती सोल्युशन काय? तर तुम्ही वेगवेगळ्या टप्प्याचे वेगवेगळे लेव्हल्स तयार करा. म्हणजे बिगिनरचा कोर्स असेल, तर तो 4 आठवड्यांचा असू शकतो, 2 वीकचा असू शकतो, 4 वीकचा असू शकतो. इंटरमिजिएट कोर्स आहे तो 6 आठवड्यांचा असू शकतो आणि एडवान्स कोर्स आहे तो प्रोजेक्ट बेस असू शकतो किंवा 3 महिन्याचा, 4 महिन्याचा पण असू शकतो. असे वेगवेगळ्या लेव्हल तुमच्याकडे असायला पाहिजेत. एकाच कोर्स एक एकाच कोर्समध्ये सगळं टाकून नाही द्यायचं. राइट? ते तुम्हाला पण अवघड जाईल आणि समोरच्या विद्यार्थ्याला शिकणं पण ते अवघड जाईल. नॉट यूजिंग टूल्स टू ऑटोमेट. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण एकटंच करतोय. म्हणजे ते ऑटोमेट करण्यासाठी आपल्याकडे कुठलेही टूल्स नसतात. म्हणजे मॅन्युअल फॉलोअप घेतो. म्हणजे प्रत्येकाला आपण फोन करतोय, प्रत्येकाला आपण मेसेज टाकतोय, प्रत्येकाला आपण ईमेल टाकतोय. परत पेमेंटसाठी मारामारी करतोय. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे तुम्ही थकून जाता. बर्नआउट होता म्हणजे काय? तुमची एनर्जी सगळी संपून जाते. थकून जाता तुम्ही. आता माझे मेसेज बघा तुम्हाला मिळाले असतील. काल एक मेसेज मिळाला असेल, 1 तास आधी मेसेज मिळाला असेल आणि 15 मिनिट आधी एक मेसेज मिळाला असेल. जवळ-जवळ 300-400 लोकांना मी मेसेज पाठवले. पण तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाला मी वेगवेगळा मेसेज पाठवला असेल का? नाही. मी एकच मेसेज टाइप केला आणि त्या मेसेजला मी ऑटोमेट केलंय, की 1 दिवस आधी तो मेसेज सगळ्यांना गेला पाहिजे. 1 तास आधी सगळ्यांना गेला पाहिजे. 30 मिनिट आधी सगळ्यांना गेला पाहिजे आणि 15 मिनिट आधी सगळ्यांना गेला पाहिजे. हे सगळं ऑटोमेशन मी करून ठेवलेलं आहे. त्यामुळे मी एक मेसेज टाकतो आणि फक्त एका क्लिकवरती माझं सगळं ऑटोमेशन होतं. तर ते ऑटोमेशन तुम्हाला करायला पाहिजे आणि काही जे टूल्स आहेत, जसं InstaMojo आणि Razorpay जे आहे, हे पेमेंट कलेक्शनसाठी आहे. म्हणजे पेमेंट कलेक्शनसाठी लोकं तुमच्यावरती विश्वास ठेवतात. तुम्ही जर का डायरेक्ट अनोळखी लोकांना तुम्ही GPayचा किंवा PhonePeचा नंबर दिला, तर लोकांना तो हे स्कॅम वाटू शकतं किंवा त्यांना ते तेवढा विश्वास बसत नाही, की हा खरोखर एखादा प्रोफेशनल माणूस आहे का? तर तुम्हाला जर का प्रोफेशनली हा प्रोग्राम करायचा असेल, प्रोफेशनली जर का हा बिझनेस करायचा असेल, तर तुम्हाला प्रोफेशनल टूल वापरावे लागतील. आता हे InstaMojo, Razorpay तुमच्याकडून थोडेसे पैसे घेते 2.5% वगैरे 2.5%, 3% पैसे घेते तुमच्याकडून. पण त्याच्यामुळे ट्रस्ट बिल्ड होतो. लोकांना वाटतं, तुमच्या स्टुडंटना वाटतं, की हा एक प्रोफेशनल टीचर आहे.
गुगल फॉर्म्स तुम्ही घेऊ शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता. कॅनवा तुम्हाला माहितीच असेल, कॅनवा तुम्ही वापरलेला असेल. ते इफेक्टिव्हली कसं वापरायचं हे आपल्या कोर्समध्ये इन्क्लुडेड आहे. चॅट जीपीटीचा अगदी जबरदस्त वापर कसा करायचा ते माझ्या कोर्समध्ये असतं. माझे काही स्टुडंट आहेत, आत्ता पण जॉईन झालेले आहेत ते. त्यांना माहिती असेल की चॅट जीपीटीची पॉवर काय आहे आणि आपण किती भन्नाट काम केलेलं आहे त्याच्यावरती. फिअर ऑफ चार्जिंग मनी म्हणजे आपण जेव्हा आर्ट टीचर असतो, कुठेतरी आपल्या एखाद्या कॉलेजमध्ये आपण शिकवत असतो, शाळेमध्ये शिकवत असतो, तर आपल्याला पैसे द्या म्हणून पैसे मागायची वेळ आपल्यावरती आलेली नसते, नाही का? म्हणजे आपल्याला दर महिना संपला की आपल्याला माहिती असतं की आपल्याला पगार येणार आहे. पण जेव्हा आपण आर्ट टीचिंग करायला लागतो, तेव्हा पैसे मागायची आपल्याला काय होतं? संकोच निर्माण होतो. फीलिंग गिल्टी टू चार्ज फॉर क्रिएटिव्ह वर्क. म्हणजे आपल्याला अपराधी भावना येते आपल्या मनामध्ये, की पैसे कसे मागू मी? शिकवण्याचे विद्यार्थ्यांकडून कसे पैसे मागू? तर ही जर का अपराधी भावना तुमच्या मनामध्ये येत असेल कोणाच्या, तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे? एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. यू आर नॉट सेलिंग जस्ट अ कोर्स. तुम्ही फक्त कोर्स सेल करत नाहीयेत. यू आर सेलिंग जॉय. तुम्ही आनंद देताय कोणाला तरी. तुम्ही कॉन्फिडन्स बिल्ड करताय. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला काही येत नाही, त्याला तुम्ही कॉन्फिडन्स देताय की तुमच्या शिकवल्यानंतर, तुमच्या कोर्स नंतर, तुमच्या शिकवणीनंतर त्यांना कॉन्फिडन्स त्यांचा बिल्ड होते. तो कॉन्फिडन्स तुम्ही सेल करताय, क्रिएटिव्हिटी सेल करताय. आणि या सगळ्या गोष्टी खूप व्हॅल्युएबल आहे आणि तुम्ही व्हॅल्यू देताय त्यांना. राईट? त्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांना पैसे मागायला अजिबात संकोच करू नका. राईट? त्याचा डेमॉन्स्ट्रेशन मी देणार आहे आता शेवटी. राईट? मी तुमच्याकडून पैसे कसे मागतो ते तुम्ही शिकून घ्या. माझा कोर्स जॉईन करायचा नाही करायचा ती वेगळी गोष्ट आहे. पण मी तुमच्याकडून पैसे मागणार आहे आज आणि ते मी कसे मागतो ते तुम्ही आज शिकून घ्या माझ्याकडून. ठीक आहे? ग्रेट. ओके. क्विटिंग टू अर्ली म्हणजे खूप लवकर ते हत्यारं सोडून देतात, हत्यारं टाकून देतात. म्हणजे एक एक कोर्स केला, एक शिकवणी घेतली, लोक नाही आले, सोडून दिलं. राईट? आणि त्यांना वाटतं मग एवढं सगळं करून काय फायदा? तर ते हत्यारं टाकून देतात आणि गिव्ह अप करतात. एक्स्पेक्टिंग बिग रिझल्ट इन 1 मंथ ओन्ली. म्हणजे ते एक्स्पेक्ट करतात, की मी आता काम सुरू केलेलं आहे, मी आता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, मी आता पैसे दिलेले आहेत, कोर्सची फी भरलेली आहे, सगळे आता इक्विपमेंट खरेदी केलेले आहेत आणि आता एका महिन्यात मला मला माझा सगळा खर्च निघाला पाहिजे. तर ते शक्य नाहीये. निघेल पण तुम्ही जर का योग्य काम केलं, योग्य निश निवडली, योग्य प्राइसिंग केलं, योग्य ऑफर तयार केली, तर एका महिन्यात तुमचे पैसे निघू शकतात. आरामात निघू शकतात. पण जर का ह्या सगळ्या गोष्टी प्लेसमध्ये नसतील आणि तुम्ही एक्स्पेक्ट करत असाल, की एका महिन्यातच सगळं झालं पाहिजे, तर ते पॉसिबल नाहीये. राइट? तुम्हाला एकाचे 2 महिने लागतील कदाचित, दोनाचे 3 महिने पण लागतील. पण ते पॉसिबल आहे. लगेच एक्स्पेक्टेशन ठेवू नका. सोल्युशन काय आहे त्याच्यावरती? स्टे कन्सिस्टंट फॉर 90 डेज मिनिमम. कमीत कमी 3 महिने न चुकता तुम्ही दर आठवड्याला 1 शक्य असेल तर 2 तुम्ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमचे वेबिनार असेल किंवा ऑनलाईन जे काही माध्यम असेल तुमचं, ते तुम्ही दर आठवड्याला न चुकता घ्यायला पाहिजे. मी गेल्या कित्येक वर्षापासून न चुकता आठवड्यातून एकदा घेतोय. आणि एकदा का तुम्हाला सवय लागली आणि तुम्ही जर का एखाद्या आठवड्यात नाही घेतला वेबिनार तुम्ही, तर तुम्हाला चुकल्यासारखं वाटेल. आणि तुम्ही स्वतः तयार व्हाल आणि तुम्हाला मजा येत राहील त्याच्यामध्ये. मजा येऊ लागेल आणि ती एकदा का तुम्हाला मजा आली, मजा यायला लागली, की तुमच्यासमोर किती स्टुडंट बसलेत याच्यामध्ये तुम्हाला काही फरक नाही पडणार. मग 2 असो, 3 असो, 4 असो काही फरक नाही पडणार. माझा गेला जो 6 वीक लॉन्चपॅडचा जो मी वेबिनार घेतला होता गेल्या आठवड्यामध्ये, किती स्टुडंट आले होते माहिती आहे तुम्हाला? म्हणजे इतकं माझ्याकडे नॉलेज असून पण मी इतकं जीव तोडून शिकवत आहे तरी पण किती लोक आले होते? फक्त 4. आता 4 मधले त्याच्यामधले एक एनरॉल झाले दॅट इज डिफरंट थिंग. पण 4 लोक आले फक्त म्हणून मी नाराज नाही झालो. मी तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच कन्सिस्टंटली आणि तेवढ्याच एनर्जीने मी त्यांच्यासमोर सगळं काही शिकवलं त्यांना. मला 50 लोक पण आलेत माझ्या वेबिनारमध्ये, 150 लोक पण आलेत, 250 लोक पण आलेत आणि 4 लोक पण आलेत. सगळ्यांच्या
वेळी, सगळ्या स्टुडंटच्या वेळी सेम एनर्जी, सेम डिलिव्हरी. त्यामुळे 90 दिवस तुम्ही एक स्टुडंट जरी आला तुमच्या समोर, तरी एका स्टुडंटला पण तुम्हाला त्याच एनर्जीने शिकवावं लागणार, कारण हे तुमचं लर्निंग आहे. तुम्हाला तिथे नाराज नाही व्हायचंय. 3 महिने तुमचे शिक्षण आहे एवढं लक्षात ठेवायचं. 3 महिने तुम्ही शिकताय, तुम्ही शिकवताय तुमच्या विद्यार्थ्याला, पण तुमच्या विद्यार्थ्याला शिकवत असताना तुम्ही स्वतः शिकताय की शिकवायचं कसं. 3 महिने करायचं. फोकस ऑन वन ऑफर. एकच ऑफर करायची, एकच प्लॅटफॉर्म वापरायचा आणि एकच सिस्टीम वापरायची आणि मग स्केल करायचं त्याला. क्लिअर? आता टाइम आहे तुमचा माइंड एकदम ब्लो करायची. हॅलोजन तुमच्या डोक्यामध्ये मी सांगितलं होतं की हॅलोजन पेटवणार आहे मी. तुम्हाला काय वाटतं लोक किती पैसे कमवत असतील? आता मी जरा चॅट बॉक्समध्ये मला तुम्ही आन्सर द्या सगळ्यांनी, की ऑनलाईन कोर्स विकून लोक लोकांनी आतापर्यंत किती पैसे कमवले असतील? किती हजार, किती लाख? एक आकडा टाइप करा. सगळ्यांनी आकडा एक टाइप करा तुम्हाला जो वाटतो तो. मॅक्झिमम त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये गेल्या 5 वर्षात, गेल्या 10 वर्षात टोटल टोटल किती पैसे कमवले असतील? 80,000, 50,000. मी महिन्याचं नाही म्हणत आहे, मी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये म्हणतो. 3 लाख. ओके. 500K, 5 लाख, 5 लाख ते 10 लाख. ओके, ठीक आहे. बघूया आपण, बघूया. मी तुम्हाला एका वेबसाईटवरती घेऊन जातो आता. त्या वेबसाईटचं नाव आहे, मी जरा वेगळ्या ब्राउझरमध्ये जातो. udemy.com. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ही वेबसाईट. या वेबसाईटवरती आपण जाऊयात आणि या वेबसाईटवरती सिम्पली आपण एक टाईप करूया, आर्ट टाईप करूया, ART आर्ट, अँड देन एंटर. आता इथे आपल्याला काही कोर्स दिसत आहेत. कोर्सची किंमत पहा किती आहे. 3,800, 2,500, 1,900. पण ही प्राइस तुम्हाला ही आत्ता दिसते. तुम्ही वेगळ्या ब्राउझरमध्ये गेला तर ही प्राइस तुम्हाला कमी दिसेल, कारण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा व्हिजिट करता तेव्हा ही वेबसाईट तुम्हाला काही डिस्काउंट देते. युजुअली या सगळ्या कोर्सेसची प्राइस जी असते, ही प्राइस ₹600 आसपास तुम्हाला मिळते. म्हणजे तुम्हाला इथे जरी 3,850 दिसत असली, तरी पण या कोर्सची प्राइस जी आहे, ही प्राइस तुम्हाला 600 ते 700, 750 इथपर्यंत तुम्हाला हा कोर्स विकत घेता येतो. आता आपण एक सिंपल कॅल्क्युलेशन करूया. हा कोर्स मी इथे ओपन करतो. आम्ही गेल्या वेळी हा कोर्स जेव्हा ओपन केला होता खूप दिवसाने, तेव्हा या कोर्सची प्राइस होती ₹675. ₹675 हा कोर्स होता आणि तुम्हाला वाटेल की ₹675 म्हणजे आपल्याला काय काय मिळणार त्याच्यामध्ये. आणि त्याच्याही वरती ही जी कंपनी आहे, ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट 50% घेते त्याच्यातून. 50% त्याच्यातले कापते. म्हणजे आता इथे आपण कॅल्क्युलेशन करूया. 675 डिवायडेड बाय 2. ₹337 फक्त मिळतात आर्टिस्टला, या आर्ट टीचरला एका कोर्समधून याच्या. आणि त्याने मेहनत किती केली आहे बघा. मेहनत त्याने केली आहे. 11 तासांचा कोर्स आहे हा. 6 आर्टिकल आहेत, 5 डाउनलोडेबल आहेत आणि फुल लाईफ टाईम ॲक्सेस आहे. एवढं सगळं देऊन, एवढी सगळी मेहनत करून त्याला मिळतायत ₹337. राईट? किती लोक डिमोटिवेट झालेत आता, की फक्त ₹337 एवढी मेहनत करायची का? पण नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो इथे. इथे पहा, बेस्ट सेलर कोर्स आहे हा. इथे स्टुडंट त्याचे किती आहेत बघा. त्याचे स्टुडंट आहेत 5,33,118. आता आपण आपल्या कॅल्क्युलेटरला इथे डिवाइड करूया आपण. 675 डिवायडेड बाय 2. ही प्राइस होती आपल्या, म्हणजे त्या आर्टिस्टला 337 पर पर्सन मिळणार, गुणिले मल्टिप्लाइड बाय किती स्टुडंट आहेत त्याचे, 5,33,118. नाव बुम. ही प्राइस किती आहे ते सांगा आता मला. किती आहे ही प्राइस? तर या आर्टिस्टने मिळवलेले आहेत आतापर्यंत, जेव्हा त्याने हा युदेमीवरती कोर्स अपलोड केलाय, तेव्हा 17,99,27,325 त्याने कमावलेत. आणि कोण म्हणतं कोट्याधीश होऊ शकत नाही आर्टिस्ट. आणि पहा, आज या कोर्सची किंमत 3,850 दिसते इथे. आणि मला माहिती आहे की ही काही दिवसांनी 675 होणार आहे.
किंवा 750 होणार आहे किंवा 500 रुपये पण 550 पण होणार आहे. पण ज्या लोकांना हे माहिती नाही त्या माणसाने हा कोर्स एवढ्या रुपयाला विकत घेतला असेल 3850 ला. मग ती गोष्ट पण इथे ऍड करा तुम्ही. म्हणजे जवळजवळ 18 ते 20 करोड रुपये ह्या आर्ट टीचरने कमावलेले आहेत. आता हा जो आहे हा पठ्या, ठीक आहे, याचं जाऊ द्या, कारण आपण म्हणतो की हा नंबर 1 आहे याच्यामधला. दुसरे बघूया आणखी. अ कम्प्लीट ड्रॉइंग मास्टर क्लास फ्रॉम बिगिनर टू ॲडव्हान्स. हा कोर्स बघा, याचे किती लर्नर आहेत? 32,300. ठीक आहे, लाखामध्ये नसतील कोणाचे. 32,342. आणि हा कोर्स पण 3,500चा आहे आता. पण तो पण आपण असं समजूया की 600 रुपयाच्या आसपास तो कोर्स आहे. कॅल्क्युलेशनसाठी आपण 600 रुपये पकडूया इथे, डिवायडेड बाय 2, कारण उद्योमी 50% घेत आहे याच्यातून. तर 300 रुपयाचा कोर्स आहे असं समजा. म्हणजे 300 रुपये या आर्टिस्टला मिळत आहेत. मल्टिप्लाइड बाय 32,342. किती रुपये कमवलेत त्याने? 97 लाख रुपये. 97 लाख रुपये. आणि फक्त एकदा मेहनत केली आहे त्यांनी. याच्या कोर्सचे डिटेल बघा तुम्ही. किती तासांचा आहे तो? 19 तासांचा कोर्स आहे. 13 आर्टिकल आहेत, 89 डाउनलोडेबल रिसोर्सेस आहेत. राईट. तुम्ही जर का सर्च केला तर कदाचित तुम्हाला 550-600 रुपयाच्या दरम्यान तो मिळेल. म्हणजे आता इथे आपण काय बघतोय की लोक कुठल्याही सब्जेक्टवरती कोर्स बनवतायत. इथे तुम्ही जर का वॉटर कलर टाईप केलं, वॉटर कलर पेंटिंग, तुम्ही ज्या विषयामध्ये पारंगत आहात त्या विषयाचा तुम्ही इथे टाईप करा आणि तुम्हाला इथे खूप सारे कोर्स इथे दिसतील. कितीतरी बघा. तुम्ही चारकोल पेन्सिल मध्ये ड्रॉइंग शिकवताय, पेन्सिल ड्रॉइंग करूया आपण इथे. हे बघा, इथे पेन्सिल ड्रॉइंग वालेच आहेत कोर्स सगळीकडे. ड्रॉइंग मास्टर क्लास, कम्प्लीट ड्रॉइंग मास्टर क्लास. राईट. हा बघा, आर्ट अँड सायन्स ऑफ ड्रॉइंग बेसिक स्किल्स. काही तुम्ही इथे कॅलिग्राफी टाका, कॅलिग्राफी, कॅलिग्राफी रिलेटेड तुम्हाला कोर्सेस दिसतील इकडे. ऑइल पेंटिंग टाकायचं आहे, ॲक्रेलिक पेंटिंग. ॲक्रेलिक पेंटिंगचे कितीतरी तुम्हाला कोर्सेस दिसतील. हा पहा, 9,000 स्टुडंट आहेत. 9,000. म्हणजे हा कोर्स जर का तुम्हाला 600 रुपयाचा जरी असतील, म्हणजे आर्टिस्टला 300 रुपये जरी मिळाले असतील इथे, मल्टिप्लाइड बाय 9,000, त्याने 27 लाख रुपये कमवलेत आतापर्यंत. पण हे काय आहे? हे त्याचं पॅसिव्ह इन्कम आहे. एकदाच त्याने मेहनत घेतलेली आहे कोर्स क्रिएट करायला आणि त्याने इथे वेबसाईटवरती टाकलेली आहे. आणि वेबसाईटवरती टाकल्यानंतर त्याने त्याचं प्रमोशन वगैरे केलेलं असेल. ही एक गोष्ट आहे. पण याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी आहेत, त्या आपण आज कव्हर करणार आहोत. आता मार्केट रिसर्च आपण करूया की या आपल्या ऑनलाईन आर्ट बिझनेसचं मार्केट किती आहे, त्याचा मार्केट रिसर्च आपण करूया इथे. आर्ट टीचिंग फॉर हॉबीइस्ट इन इंडिया इज अ ग्रोइंग मार्केट. Hobbyists are people who learn or practice art for fun, not to become professional artists, but to enjoy the process and improve their creativity. म्हणजे हॉबी आर्टिस्टचं जे मार्केट आहे इंडियामधलं, हे अगदी ग्रोईंग मार्केट आहे. आणि हे जे हॉबीइस्ट असतात त्यांना फनसाठी, म्हणजे फक्त त्यांना वेळ घालवण्यासाठी किंवा नवीन नवीन स्किल शिकण्यासाठी त्यांना पेंटिंग करायचं आहे किंवा पेंटिंग शिकायचं आहे, त्यांना प्रोफेशनल आर्टिस्ट बनायचं नसतं. पीपल ऑफ ऑल एजेस इन्क्लुडिंग चिल्ड्रन, टीनेज, ॲडल्ट आणि सिनियर सिटीजनना पण त्यांना ट्रेनिंग पाहिजे आहे त्यांच्या क्रिएटिव्ह आउटलेटसाठी आणि स्ट्रेस रिलीफसाठी. म्हणजे त्यांचा जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कमी करण्यासाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजे, म्हणून त्यांना पेंटिंग शिकायचं आहे. बिझनेस मॉडेल काय काय असतात आर्ट टीचिंगमध्ये? ऑफलाईन स्टुडिओ क्लासेस, जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, टीच ॲट युअर होम किंवा स्टुडिओमध्ये फिजिकली ऑफलाईन तुम्ही शिकवायचं आहे. दुसरं आहे ऑनलाईन लाईव्ह झूम क्लासेस, म्हणजे आपण जसं आत्ता करतोय, रिअल टाइम फीडबॅक युझिंग झूम और गुगल मीट वरती तुम्ही घेऊ शकता. झूम इज द बेस्ट. गुगल मीट वरती तुम्ही शक्यतो करू नका. झूम वरतीच तुम्ही थोडंसं इन्व्हेस्टमेंट करा, कारण झूम इज द बेस्ट. त्यानंतर प्री रेकॉर्डेड कोर्सेस तुम्ही करू शकता. सेल कोर्सेस ऑन युडेमी ऑर युअर ओन प्लॅटफॉर्म. तुम्ही स्वतःच्या
प्लॅटफॉर्मवरती पण तुमचे कोर्स तुम्ही अपलोड करू शकता. मी माझा प्लॅटफॉर्म पण तुम्हाला दाखवेन इथे. वीकेंड आणि हॉबी वर्कशॉप्स म्हणजे तुम्ही वीकेंडला, प्रत्येक वीकेंडला, दर शनिवारी, दर रविवारी तुम्ही वर्कशॉप अरेंज करू शकता. मग ते फिजिकल असतील किंवा ऑनलाईन असतील, ते दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता तुमच्या टाइमप्रमाणे. आर्ट सबस्क्रिप्शन बॉक्सेस, मंथली आर्ट किट्स अँड ऑनलाईन ट्युटोरियल्स, हे आपल्या भारतामध्ये एवढं पॉप्युलर नाही आहे, पण वेस्टमध्ये हे खूप आहे. याच्यामध्ये काय असतं की तुम्ही एखादा कोर्स क्रिएट केला की त्या कोर्सला लागणारं जे साहित्य असतं, हे सगळं साहित्य तुम्ही स्वतः त्या स्टुडंटला कुरिअर करता. म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये जर का कोर्स आहे, तर त्याची फी तुम्ही घेता आता आधीच आगाऊ 100% फी घेता तुम्ही आणि त्या फीमध्येच ते सगळं मटेरियल इन्क्लूड असतं आणि ते सगळं एक पॅकेज तुम्ही त्या स्टुडंटला त्याच्या घरपोच पोहोचवता, जेणेकरून त्याला धावपळ करावी लागत नाही आणि त्या स्टुडंटना पण ते पाहिजे असतं. कारण ते पण साहित्य कुठे शोधायला जाणार वगैरे, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या वाचतात म्हणून ही जी बॉक्सची आयडिया, आर्ट सबस्क्रिप्शन बॉक्सची जी आयडिया आहे, ही आपल्या इथे पण पॉप्युलर होऊ शकते, जर का तुम्ही करू शकणार असाल किंवा करू इच्छित असाल तर. टॉपच्या 8 निशेस कुठल्या आहेत? तर सगळ्यात जे जास्त चालतं मार्केटमध्ये आता ते आहे वॉटर कलर पेंटिंग बिगिनर टू ॲडव्हान्स. म्हणजे अगदी बिगिनरसाठी वॉटर कलर पेंटिंग तुम्ही शिकवू शकता आणि ते बिगिनर ते ॲडव्हान्सपर्यंत. त्यानंतर पेन्सिल आणि चारकोल ड्रॉइंग, ते पण बिगिनर ते ॲडव्हान्स. मंडलाज आणि माइंडफुलनेस आर्ट, मंडल आर्ट तुम्ही शिकू शकता. मिक्स मीडिया आर्ट शिकू शकता. पेपर असेल, फॅब्रिक्स असेल किंवा टेक्स्चर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्चर कसे तयार करायचे आणि नुसत्या टेक्स्चरमधून एखादं पेंटिंग कसं तयार करायचं ते तुम्ही शिकू शकता. डिजिटल ड्रॉइंग ऑन टॅबलेट, तुम्ही जर का डिजिटल आर्टिस्ट असाल तर ते तुम्ही डिजिटल टॅबलेटवरती किंवा तुम्ही इंटू टॅबलेटवरती ते शिकवू शकता. नेचर बेस आर्ट म्हणजे तुम्ही पानं कसं, म्हणजे आपण नेचर ड्रॉइंग जसं शिकलोय आपण कॉलेजमध्ये, ते तुम्ही शिकू शकता. मिक्स मीडिया डिझाइन तुम्ही शिकू शकता. म्हणजे वेगवेगळे फाउंड ऑब्जेक्ट्स असतात, ते फाउंड ऑब्जेक्ट वापरून, वेगवेगळे मटेरियल वापरून, वेगवेगळ्या टेक्निक वापरून ते तुम्ही एक मिक्स मीडिया वर्क तुम्ही शिकवू शकता. आर्ट आणि क्राफ्ट आणि क्ले मॉडेलिंग पण तुम्ही शिकवू शकता. राइट, क्ले मॉडेलिंग म्हणजे अगदीच असा जे स्कल्पचर आणि मॉडेलिंगला आपण जे शिकवतो ते नाही, पण अगदी बेसिक लहान मुलांना तुम्ही ऑनलाईन शिकवू शकता. मार्केटचे चॅनल्स कुठले कुठले असणार, म्हणजे तुम्ही आता सगळं ठरवलं, तुमचा कोर्स तयार झाला, कोर्सचं स्ट्रक्चर तयार झालं. आता ते मार्केट कसं करायचं, मार्केटिंग त्याचं कसं करायचं, स्टुडंट कसे आणायचे, त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं आहे ऑर्गॅनिक कनेक्शन्स. ऑर्गॅनिक्स कनेक्शन म्हणजे काय? तुमचे मित्र असतील, तुमचे फॅमिली मेंबर असतील, तुमचे वेगवेगळे ग्रुप असतील किंवा तुमच्या फोनमधली लिस्ट असेल. म्हणजे तुम्ही एक कोर्स आता डिझाइन केला, से फॉर एक्झाम्पल ॲक्रेलिक पेंटिंगचा, ॲक्रेलिक पेंटिंग फॉर बिगिनर्स. असा एखादा कोर्स तयार केला, की त्याचं एक तुम्ही एक आर्टवर्क तयार करा, त्याची सगळी माहिती लिहा खाली. WhatsAppचा एक मेसेज करा आणि जेवढे लोकं आहेत तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये, तुमच्या फोनमध्ये सगळ्यांना शेअर करा. ऑर्गॅनिक म्हणजे काय? म्हणजे ॲडव्हर्टायझिंगसाठी, मार्केटिंगसाठी तुम्ही ₹1 पण खर्च न करता स्टुडंट घेऊन येता. त्याला म्हणतो आपण ऑर्गॅनिक मार्केटिंग. तर हे तुम्ही करू शकता. आत्ता मी काय केलंय माहिती का? आत्ता वेगवेगळ्या ग्रुपमध्ये मी माझ्या कोर्सची लिंक मी पाठवली होती आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही आता कनेक्ट झालेला आहात. याला म्हणतात ऑर्गॅनिक मार्केटिंग. राइट? हे ऑर्गॅनिक मार्केटिंग आहे. त्यानंतर WhatsApp ब्रॉडकास्ट. WhatsApp ब्रॉडकास्ट म्हणजे काय, की तुमच्या फ्रेंड्सना, तुमच्या फॅमिलीजना, तुमच्या ग्रुप्सना, तुमच्या फोन लिस्टना तुम्ही एकाच वेळी मेसेज टाकायचा आहे. आता एकाच वेळी मेसेज म्हणजे काय, तर आता तुमच्या लिस्टमध्ये किंवा फ्रेंड लिस्टमध्ये जर का शेकडो लोकं असतील, समजा 200 असतील, 300 असतील, 400 असतील, म्हणजे आजचा हा मेसेज जो आहे, हा मी जवळपास 350-400 लोकांना पाठवला होता. त्यातून 35 लोकं रजिस्टर झाले, 35 पैकी 28 आत्ता इथे आहेत. आता ह्या 400 लोकांना मी जर का मॅन्युअली मेसेज पाठवत बसलो असतो, तर मला अख्खा दिवस लागला असता. पण एकच मेसेज टाइप करून त्याचं ब्रॉडकास्ट कसं करायचं, तर ते मी तुम्हाला दाखवतो इथे. सिम्पली इथे मी तुम्हाला करून दाखवतो ते. मी एक सॉफ्टवेअर विकत घेतलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये काय होतं, तिथे मी इथे लॉग इन करतो सिम्पली आणि लॉग इन केल्यानंतर मी आज काय पाठवलं होतं तेही मी तुम्हाला दाखवतो इथे. इथे बघा, इथे रिपोर्ट आलेला आहे इथे.
आणि रिपोर्टमध्ये मला एक कॅम्पेन दिसताय तिथे. रिपोर्ट अजून तयार नाही झालाय, पण माझे मेसेज तुम्हाला सगळ्यांना पोहोचलेले आहेत. त्याच्यामध्ये हा मेसेज मी पाठवलेला आहे. राईट? तो हा मेसेज मी असा कॉपी करतो इथलाच आणि मी तुम्हाला दाखवतो की हे कसं करायचं ते. से फॉर एक्झाम्पल हा मेसेज मला आता पुढच्या वेळी पाठवायचा आहे, पुढच्या सॅटर्डेला पाठवायचा आहे. तर मी काय करेन, इथे WhatsAppमध्ये जाईन, सेंडरमध्ये जाईन आणि इथे माझे मोबाईल नंबर्स आहेत. मोबाईल नंबरची माझी एक्सेल शीटमधली जी मोबाईलची लिस्ट आहे, ही लिस्ट मी इथे जाऊन पेस्ट करेन सरळ-सरळ. राईट? मग ते 1000 मेसेज असतील, कितीही असतील, डझंट मॅटर. 20,000 असतील, 50,000 असतील, डझंट मॅटर. ते हे सगळे मेसेज मी इथे पेस्ट करेन. आणि पेस्ट केल्यानंतर माझा जो मेसेज आहे इथे, हा मेसेज मी इथे पेस्ट करेन. मेसेज माझा पेस्ट झाला आणि मला जर का त्या मेसेज बरोबर एखादा व्हिडिओ टाकायचा असेल, इथे पहा. मी एक इमेज टाकू शकतो किंवा मी 2 इमेजेस टाकू शकतो. मी एक पी-डी-एफ टाकू शकतो एखादं किंवा मी एक छोटासा व्हिडिओ पण टाकू शकतो. से फॉर एक्झाम्पल मला एखादा इथे इमेज टाकायची आहे, तर मी इथे इमेजवरती क्लिक करेन आणि ही माझी इमेज आहे. हीच इमेज मी आज मेसेजमध्ये टाकली होती आणि ही इमेज मी आता इथे पेस्ट केली. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ही माझी फोनची लिस्ट इथे झाल्यानंतर, हा मेसेज टाइप झाल्यानंतर, इथे गेल्यानंतर काय मी इथं सरळ सिंपल सबमिटचं बटन दाबणार आणि सबमिटचं बटन दाबल्यानंतर येत्या 15 ते 20 मिनिटामध्ये माझे 400, 1000, 2000, 5000, 10,000 सगळे मेसेज एका वेळी त्यांना सेंड होणार. आणि माझा स्वतःच्या नंबरवरून नाही जाणार, हे यांचा एजन्सी नंबर आहे, एजन्सी नंबरवरून जाणार आणि म्हणूनच मी काय केलं इथे माझा संपर्क हा नंबर मी इथे खाली टाकलेला आहे. राइट? मेसेजमध्ये आहे तो. तर ही काय आहे? तर ही आहे WhatsApp मेसेजिंगची, बल्क मेसेजिंगची स्ट्रॅटेजी. राइट? तर हे तुम्हाला करायचं आहे. हे एक आपलं मार्केटिंगचं चॅनल आहे. त्यानंतर काय आहे Instagram रील्स. Instagram रीलमध्ये आपण काय करतो युजुअली आपण कुठे फिरायला गेलो किंवा आपण पिकनिकला गेलो, आपण एखाद्या समारंभात गेलो, आपण एखाद्या एक्झिबिशनला गेलो, तर रँडम आपण काय करतो, रँडम आपण फोटो काढतो आणि ते टाकतो. पण ॲज अ आर्ट टीचर, ॲज अ ऑनलाईन आर्ट टीचर आपण ते नाही करायचंय. आपण काय करायचंय, आपण आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड काही व्हॅल्युएबल माहिती, एज्युकेशनल माहिती आपण त्या रीलमध्ये बोलायचं आणि ते रील आपण टाकायचे आहेत. राइट? तर त्याचं पण मी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो इथं. मी माझं Instagram अकाउंट तुम्हाला दाखवतो. हे माझं Instagram अकाउंट आहे आणि मी रीलमध्ये जातो इथे आणि रीलमध्ये इथे बघा, ईमेल मार्केटिंगच्या टिप मी इथे दिलेली आहे. राइट? इथे मी माझ्या पुस्तकाबद्दल लिहिलेलं आहे. इथे आहे व्हाय शुड यू बिकम अ मल्टी डिसिप्लिनरी आर्टिस्ट? म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगत होतो, की तुम्हाला मल्टी डिसिप्लिनमध्ये का यायला पाहिजे, त्याची ही रील आहे. राइट? मी प्ले करून दाखवतो तुम्हाला. जस्ट लेट मी नो तुम्हाला आवाज येतोय का त्याच्यामध्ये? तो जरा रुकिए. आज का आर्टिस्ट एक क्रिएटर, एजुकेटर, येस, आवाज येतोय तुम्हाला. हे पहा. सेलर और इन्फ्लुएंसर बन चुका है. अब आर्ट सिर्फ दीवारों पर सजने वाली चीज नहीं है. ये सोशल मीडिया पर वायरल होती है, कोर्स में सिखाई जाती है, डिजिटल प्रोडक्ट में बदलती है और बड़े ब्रांड के साथ कोलैबोरेशन में दिखाई देती है. अगर आप सिर्फ पेंटिंग तक सीमित रहोगे तो आपकी ग्रोथ भी लिमिटेड रह जाएगी. आज के समय में आर्टिस्ट को सोशल मीडिया पर एक्टिव होना चाहिए, प्राइसिंग समझनी चाहिए, क्लाइंट से डील करना आना चाहिए और अपना नॉलेज ऑनलाइन बेचने की भी स्किल्स आनी चाहिए. आपकी कला सिर्फ ब्रश और कैनवास पर क्यों रहे? उसे किताबों, वीडियोस, प्रिंटेबल्स या टीचिंग में बदलो. तभी आपकी पहचान एक आर्टिस्ट से आगे बढ़कर एक ब्रांड बन जाए. आर्टिस्ट बनो, लेकिन मल्टी डायमेंशनल थिंकर भी बनो. अगर आप जानना चाहते हो कि कैसे एक कैनवास से निकलकर आप इनकम के कई रास्ते बना सकते हो, तो मेरे साथ जुड़ जाइए और मैं आपको बताऊंगा आपका पहला स्टेप क्या होना चाहिए. लिंक बायो में है. राइट? आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे पहा. याच्यामध्ये सिम्पली मी एक व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या इन्फॉर्मेशनचा एक मी इथे कैप्शन पण टाकलेला आहे आणि कॅप्शनमध्ये अगर आप जानना चाहते हो कि कैसे अपनी कला से मल्टिपल इनकम सोर्स बनाए तो लिंक बायो में है. तर त्याची लिंक पण मी बायोमध्ये टाकलेली आहे.
सर हे सगळं काय आहे, हे सगळं मार्केटिंग टॅक्टिक आहे. तर याचे जर का तुम्हाला आणखी माझे काही व्हिडिओज किंवा रील्स बघायचे असतील तर मला जरूर फॉलो करा. इथे आर्टिस्ट संतोष मोरे हे माझं इंस्टाग्रामचं हँडल आहे. तुम्ही नंतर बघू शकता या सगळ्या गोष्टी. आपण आता पुढच्या स्ट्रॅटेजीवरती जाऊया. त्यानंतर येतं YouTubeचे शॉर्ट्स, Facebookचे ग्रुप आणि YouTubeचे शॉर्ट्स. या तिन्ही गोष्टी मी आता जे रील तुम्हाला सांगितलं, या तिन्ही गोष्टी तुम्ही Instagramवरती टाकू शकता, Facebookवरती टाकू शकता, YouTube शॉर्टवरती टाकू शकता आणि Google माय बिझनेसचं जर का तुमचं अकाउंट असेल, तर ते पण तुम्ही तिथे टाकू शकता. आणि पेड मेटा ॲड म्हणजे हे त्याच्यानंतरची सगळ्यात शेवटची स्टेप आहे, जी मी करतो आता. अ, ही तुमचे पेड ॲडव्हर्टाइज आहेत. म्हणजे पेड ॲडव्हर्टाइज म्हणजे काय? तर तुम्ही Facebookवरती आणि Instagramवरती तुम्ही Facebookला, Instagramला तुम्ही पैसे देऊन त्याच्या ॲड तुम्ही बनवू शकता आणि हे टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत पोहोचतं. Facebook काय करतं? आपण Facebookला पैसे देतो आणि Facebook आपल्याला काय करतं? आपली जी ॲड आहे, ती ॲड आपल्या टार्गेट कस्टमरपर्यंत पोहोचवतं. त्याच्यानंतर आता प्राइसिंग मॉडेल इंडियामध्ये हा हा रिसर्च आहे. हे मी म्हणत नाही, हे माझं पदरचं नाही आहे. तर हा एक ओव्हरऑल मार्केट रिसर्च आहे. त्या रिसर्चप्रमाणे पर सेशन अ, 500 ते ₹800 लोक चार्ज अगदी सहज पे करायला तयार असतात. आता याच्यामध्ये हाय तिकीटचा मी इथे विचार केलेला नाही. हाय तिकीट विचारात घेतलेलं नाही. हे मी फक्त बिगिनर म्हणजे अगदी बिगिनर आर्टिस्ट आहेत किंवा जे हॉबी आर्टिस्ट आहेत, त्यांचा इथे मार्केट रिसर्च केलेला आहे. आणि जे हॉबिइस्ट आहेत, म्हणजे फक्त ते फनसाठी किंवा वेळ घालवण्यासाठी जे चित्र अ, शिकतायत, पेंटिंग शिकतायत त्यांच्यासाठी आहे. तर ते लोकं, असे लोकं 500 ते ₹800 पर सेशन पे करायला तयार असतात. आता ते 5,000 पे करणारे लोकं पण आहेत. पण आपण इथे काय करतो, आपण एक इन जनरल जे लोकं आहेत, त्यांचा इथे विचार करतोय. पर सेशन ₹500 ते ₹800 द्यायला कोणीही तयार होतं. मंथली क्लास जर का तुम्ही घेणार असाल, म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा, तर मंथली 1,500 ते ₹5,000 पर्यंत द्यायला लोकं तयार असतात. वीकेंड वर्कशॉपला 500 ते ₹3,000 द्यायला लोकं तयार असतात. म्हणजे तुमचा कोर्स जर का मोठा असेल, म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही देणार असाल, रेकॉर्डेड कोर्स देणार असाल, तर तो 3,000 5,000 पर्यंत जाऊ शकतो. आणि एखादा सिंगल लेक्चर असेल 2 तासाचं, 3 तासाचं, तर त्याला ₹500 द्यायला पण लोकं तयार असतात. तुम्ही जर का वेगवेगळे कोर्सेस असतील तुमचे, म्हणजे तुम्ही जर का वॉटर कलरच करत असाल, वॉटर कलर फ्लॉवर, वॉटर कलर हेड, वॉटर कलर फुल फिगर, वॉटर कलर लँडस्केप, असे वेगवेगळे कोर्सचं जर का तुम्ही बंडल तयार केलं, तर त्या बंडलसाठी लोकं 1,000 ते ₹15,000 द्यायला तयार असतात. तुम्ही जर का सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये गेला, म्हणजे तुम्ही जर का दर महिन्याला तुम्ही जर का चार्ज करत असाल कोणाला, जोपर्यंत ते सबस्क्रिप्शन आहे, तोपर्यंत त्याच्या बँक अकाउंटमधून तेवढे पैसे कट होणार. त्याने समोरून जर का ते सबस्क्रिप्शन बंद केलं, तर तुम्ही त्याला शिकवणं बंद करणार. तर या सबस्क्रिप्शनसाठी ₹5,000 पर मंथ ते ₹2,000 पर मंथ लोकं आरामात द्यायला तयार असतात. तर हे झालं प्राइसिंग मॉडेल. आता स्टेप्स काय? आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकल्या तुम्ही. तर पुढची स्टेप काय असणार आहे तुमची? डिसाईड युअर टार्गेट ऑडियन्स. तुम्ही कोणाला शिकवणार आहात? तुम्ही लहान मुलांना शिकवणार आहात का? तुम्ही टीनेजर्सना शिकवणार आहात का? तुम्ही अडल्ट्सना शिकवणार आहात का? तुम्ही सीनियर्सना शिकवणार आहात का? तर हे तुम्ही टार्गेट करायचं आहे. दुसरा चूज अ टीचिंग फॉर्मॅट. तुमचा टीचिंगचा फॉर्मॅट काय असणार आहे? तुम्ही ऑफलाईन शिकवणार आहात का? Zoomवरती लाईव्ह शिकवणार आहात का? किंवा तुम्ही फक्त रेकॉर्डेड कोर्सेस देणार आहे? ठीक आहे, तुम्हाला बोलता येत नाही. जसं आता Zoomवरती बोलणं ही एक प्रॅक्टिसची गोष्ट आहे. ती काही कला वगैरे नाहीये. ते प्रॅक्टिस केल्यानंतर शिकण्यायोग्य स्किल आहे. मलाही बोलता येत नव्हतं. माझ्या तोंडातून एक वाक्य पण मला नीट बोलता येत नव्हतं. पण आता मी कितीही तास बोलू शकतो. अख्खा दिवसभर एखादं Zoom सेशन मी घेऊ शकतो. हे प्रॅक्टिस केलं तर येतं. पण तुम्हाला वाटलं की सुरुवातीला मला फक्त रेकॉर्डेड कोर्सेस विकायचे आहेत. तर ते तुम्ही करू शकता. ते मॉडेल तुम्ही, तो फॉर्मॅट तुम्ही वापरू शकता. त्यानंतर बिल्ड अ करिक्युलम. तुम्हाला तुमच्या कोर्सचा करिक्युलम, सिलॅबस तयार करायचा आहे. स्टार्ट विथ 4 वीक बिगिनर मॉडेल. म्हणजे 4 आठवड्यांचं किंवा म्हणजे एका महिन्याचं एक बिगिनरसाठी एक मॉडेल तुम्ही तयार करू शकता. बेसिक टूल तुम्ही वापरा. तुम्ही Zoom वापरू शकता
आणि तुमच्या ॲड तयार करण्यासाठी आणि तुमचं मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही कॅनवा वापरा, यूट्यूब वापरा आणि व्हॉट्सॲप वापरा, इंस्टाग्राम वापरा. स्टार्ट प्रमोशन, यूज पोस्टर. कॅनवावरती पोस्टर तयार करायचे तुम्ही. ते पोस्टर फेसबुकवरती टाकायचेत, इंस्टाग्रामचे रील तयार करायचेत, यूट्यूबवरती शॉर्ट तयार करायचेत आणि व्हिडिओ तयार करायचेत. आणि तुम्हाला जेव्हा जसजसे विद्यार्थी मिळतील आणि तुमचा कोर्स जेव्हा संपायला येईल, तेव्हा तुमच्या विद्यार्थ्यांकडून काय करायचंय, टेस्टिमोनियल घ्यायचंय. टेस्टिमोनियल म्हणजे काय, त्यांचा अनुभव ते शेअर करतील त्याच्यामध्ये. मग व्हिडिओ टेस्टिमोनियल असतील किंवा तुमच्या WhatsAppवरती त्यांच्या टेक्स्टमध्ये असतील. तर पुढचे संभाव्य विद्यार्थी मिळवण्यासाठी हे टेस्टिमोनियल ते कामात येतात. तुमची एक ट्रस्ट बिल्ड होते त्याच्यामध्ये. आणि अपसेल नेक्स्ट कोर्स म्हणजे तुम्ही एक कोर्स केल्यानंतर तिथे थांबायचं नाहीये, तर तुम्ही दुसरा कोर्स परत एकदा लॉन्च करायचा आहे. म्हणजे अशी एक तुम्ही मालिका तयार करू शकता. व्हॉट यू कॅन टीच, तुम्ही काय-काय शिकवू शकता ऑनलाईन. त्याचे बरेचसे एक्झाम्पल मी इथे दिलेले आहेत. त्याच्यामधून तुम्ही चूज करू शकता. तुम्ही आर्ट हिस्ट्री शिकवू शकता. इंडियन आर्ट हिस्ट्रीमध्ये इंडियन आर्ट हिस्ट्री असेल, वेस्टर्न आर्ट हिस्ट्री असेल. त्यानंतर एस्थेटिक शिकवू शकता आणि आर्ट ॲप्रिसिएशन कोर्स पण तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. ड्रॉइंग फंडामेंटलचा कोर्स तुम्ही घेऊ शकता. पेन्सिल आणि चारकोल ड्रॉइंग, वॉटर कलर पेंटिंग, ॲक्रेलिक पेंटिंग, ऑइल पेंटिंग, कॅलिग्राफी आणि टेक्स्ट बेस आर्ट, मंडला आर्ट, ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट, फिगरेटिव्ह पेंटिंग, 3D रिलीफ, म्युरल, क्ले मॉडेलिंग, रेझिन आर्ट आणि फोक पेंटिंग. या सगळ्या गोष्टी आणि याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही सुचत असेल, तर ते देखील तुम्ही इथे शिकवू शकता. इव्हन तुम्ही मेटल एम्बॉसिंग पण शिकवू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन सहज शिकवू शकता आणि लोक बरेचसे आर्टिस्ट हे ऑलरेडी शिकवत आहेत. आता तुमचा फॉर्म्युला इन्कम एस्टिमेशनचा फॉर्म्युला काय असायला पाहिजे? मंथली इन्कम तुमचं कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? नंबर ऑफ स्टुडंट मल्टिप्लाइड बाय फी पर स्टुडंट. म्हणजे से फॉर एक्झाम्पल एखाद्या महिन्यात तुमच्याकडे 25 स्टुडंट आले, ₹2,000 ते फी भरतायत म्हणजे ₹500 पर वीक. म्हणजे हे तुम्ही काय केलंय, हे तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेल तयार केलंय किंवा तुम्ही असं म्हणालाय, की माझा एक कोर्स आहे, ₹2,000 फी आहे, पण ₹2,000 फी तुम्ही आत्ता द्यायची नाही, दर आठवड्याला तुम्हाला ₹500 द्यायचे आहेत. असे जर का 25 स्टुडंट तुमचे जमा झाले, तर तुमचे ₹50,000 पर मंथ तयार होतात. त्यानंतर जर का तुम्ही इंटरमिजिएट लेव्हलवरती घेऊन गेलात त्यांना, या स्टुडंटला जर का इंटरमिजिएट लेव्हलवरती घेऊन गेलात आणि त्याची फी जर का ₹4,000 असेल, म्हणजे ₹1,000 पर वीक, तर तुम्ही ₹1,00,000 लेव्हल 2 ला तुम्ही इथे कमवू शकता. म्हणजे ही आहे बिगिनर लेव्हल, ही आहे थोडी इंटरमिजिएट लेव्हल आणि त्याच्याही पुढे जर का जाऊन तुम्ही ₹2,000 मल्टिप्लाइड बाय 4 आठवडे, तर ₹8,000 चे जर का 25 स्टुडंट तुमचे तयार झाले, तर ₹2,00,000 पर मंथ तुम्ही कमवू शकता. आणि खूप सारे आर्टिस्ट आहेत, आर्ट टीचर आहेत माझ्या ओळखीचे, जे फेमस आहेत, ते ₹10,00,000 पर मंथ पण कमवत आहेत आता. आता हे लगेच होणार नाहीये. कदाचित तुम्हाला 1,00,000 पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा ₹2,00,000 पर मंथ पोहोचण्यासाठी कदाचित तुम्हाला 6 महिने लागतील किंवा 1 वर्ष लागेल. पण त्याची सुरुवात जर का तुम्ही आत्तापासून केलं, तर ते लक्ष्य तुम्ही सहज गाठू शकता. आता तुम्हाला सेटअप काय-काय लागू शकतो, त्याची मी एक चेकलिस्ट देतोय तुम्हाला. सगळ्यात पहिलं तुम्हाला लागेल लॅपटॉप एक लागेल. लॅपटॉप तुम्हाला अगदी हाय एंड लॅपटॉप असण्याची गरज नाहीये. जो अगदी i3 लॅपटॉप जो आहे, तो पण तुम्हाला इथे चालू शकतो. तो लॅपटॉप येतो जवळपास 30,000 ते 40,000 मध्ये. राइट? आता जर का तुमच्याकडे लॅपटॉप नसेल, तर तुम्ही तुमच्या मित्राचा, जेव्हा तुमचं सेशन असेल तेव्हा फक्त तुमच्या मित्राकडून, तुमच्या शेजाऱ्यांकडून, तुमच्या नातेवाईकांकडून तुम्ही बॉरो करू शकता 2 तासासाठी. कोणी तुम्हाला देऊ शकतं. तुमच्याकडे नसेल तर एकतर तुमच्याकडे असेल तर फारच चांगलं. नसेल तर विकत घ्या, तेवढी इन्व्हेस्टमेंट करा. ती जर का सुरुवातीला करायची नसेल, तर फक्त या 2 तासाच्या सेशनसाठी कोणाकडून तरी बॉरो करा. त्यानंतर तुम्हाला लागेल लाईट स्टँड. हा तुम्हाला जो टेबलचा स्टँड दिसतोय, एक रिंग रिंग लाईट आहे इथे आणि वरती तुमचा मोबाईल फोन आहे. आणि तुम्हाला जर का लॅपटॉपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नसेल, तर तुम्ही मोबाईलवरती पण तुमचे सुरुवातीचे Zoom सेशन घेऊ शकता.
म्हणजे तुम्ही झूमवरती जायचं आहे, झूम तिथे लॉग इन करायचं आहे आणि तुमची स्क्रीन शेअर करायची आहे. आणि स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्ही असा एक सेटअप आहे, हा 2000च्या आसपास येतो. 2-2500 रुपयामध्ये हा स्टँड येतो. तो तुमच्या टेबलला लावायचा आहे. लाईट तुमची ऑटोमॅटिक इथे इल्युमिनेट होईल आणि तुमच्या मोबाईलवरती तुम्ही तो घेऊ शकता. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही झूम सेशन घेताय आणि कोणाचा फोन आला किंवा तिथे सारखे-सारखे तुमचे नोटिफिकेशन येत आहेत, तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरं, तुम्ही तुमच्या स्टुडंट बरोबर असं समोरासमोर बोलू नाही शकत, राइट? आणि तुमची पी तुम्ही दाखवू नाही शकत. पण तरी पण तुम्ही थांबायचं नाहीये इथे. अगदी चालू करायचंच म्हटलं, तर तुम्ही पी न दाखवता तुम्हाला वाटलं, की मी डायरेक्ट सुरू करणार, डायरेक्ट पेपरवरती ड्रॉइंग करून दाखवायचंय मला, तर सुरुवातीचे काही 1-2 सेशन तुम्ही असे घेऊ शकता. पण हे रिकमेंडेड नाहीये. सुरुवात करण्यासाठी ठीक आहे, पण रिकमेंडेड काय आहे? लॅपटॉप आणि तुमची रिंग लाईटसाठी आणि मग तुम्ही वेबकॅम घेऊ शकता किंवा तुमच्या मोबाईलला ते कनेक्ट करू शकता. राइट? आयडियली तुम्ही काय करायचं आहे, एक लॅपटॉप, एक रिंग लाईट आणि एक वेबकॅम. लाईट तुमचा येईल 1400 ते 2000. फक्त लाईट घेतला तर 1400 ते 2000 रुपयेपर्यंत येतो आणि वेबकॅम जो आहे हा 2600-2700 रुपयाचा येतो. तो तुम्ही घेऊ शकता. म्हणजे या 3च गोष्टी लागतात. आणि जर का आणखी प्रोफेशनल तुम्ही झालात, तर एक तुम्ही माईक घेऊ शकता. आता हा जो माईक आहे माझा, राइट? हा माईक असा मी स्टँडला इथे लटकवलेला आहे आणि त्या माईकचा जो आवाज आहे, तो एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. म्हणजे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं, की 3 गोष्टीवरती तुम्ही फोकस करायचा आहे. एक म्हणजे तुमचा लाईट, तुम्ही जे काही करून दाखवताय, त्याच्यावरती लाईट चांगला असायला पाहिजे, तुमची फ्रेम चांगली असायला पाहिजे आणि तुमचा आवाज एकदम क्रिस्टल क्लिअर असायला पाहिजे. राइट? तर लॅपटॉप तुम्हाला 30 ते 40,000 रुपयापर्यंत मिळतो. लाईट स्टँड जवळपास 2 ते 3,000 रुपयाला मिळतो आणि वेबकॅम जवळपास 2 ते 4,000 रुपयामध्ये एक चांगला वेबकॅम इथे मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला करायचं असेल पुढे इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुम्हाला रील बनवण्यासाठी जर का चांगला सेटअप पाहिजे असेल, रील बनवण्यासाठी, तर एक रिंग लाईट लागते. तर रिंग लाईट तुमची ही जी वाली जी रिंग लाईट आहे, तर तीच रिंग लाईट इथे चालेल तुमची. 1000 ते 2000च्या मध्ये रिंग लाईट मिळते. एक ट्रायपॉड लागेल तुम्हाला, म्हणजे तुमचा मोबाईल समोर ठेवण्यासाठी. एक मायक्रोफोन लागेल, म्हणजे तुमचा जसा मी आता हा माझा दाखवला, तसा एक मायक्रोफोन आणि Zoomचं सबस्क्रिप्शन. आता ह्या सगळ्या गोष्टी कधी लागणार तुम्हाला? जेव्हा तुम्ही एक्सपर्ट होणार तेव्हा. सुरुवातीला तुम्हाला 3च गोष्टी पाहिजेत. एक लॅपटॉप लागेल, एक वेबकॅम लागेल आणि एक लाईट लागेल. आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही या गोष्टी करू शकता. राइट? पुन्हा एकदा आठवण करून देतो. तुम्हाला एक ई-बुक देणार आहे, कलेतून अर्थार्जन करण्याचे 5 मार्ग. मला जरूर आठवण करा. इन केस जर का मी विसरलो तर. सगळ्यात शेवटची स्लाईड असणार आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यावरती येतोय आपल्या वेबिनारच्या. ऑनलाईन आर्ट टीचर लॉन्चपॅड हा माझा 4 आठवड्यांचा ॲक्शन बेस प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्रामचं जे रेकॉर्डिंग आहे, हे रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफटाईम मिळणार आहे. 4 आठवडे म्हणजे आठवड्यातून एकदा. आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, की त्याच्यामध्ये एक सेशन झाल्यानंतर तुम्हाला होमवर्क मिळणार आहे. तो होमवर्क तुम्ही घरी जाऊन करायचा आहे आणि पुढच्या सेशनला मला सांगायचं आहे, तुम्ही तो टास्क कंप्लीट केला का? तो होमवर्क केला का? राइट? होमवर्क हा कंपल्सरी असतो. आता हा जो कोर्स आहे, या कोर्सची व्हॅल्यू जी आहे, कोर्सची किंमत नाही आहे, कोर्सची व्हॅल्यू ₹24,000 आहे. हा कोर्स मी हिंदीमध्ये ऑलरेडी सेल केलेला आहे ₹24,000 मध्ये. हिंदीमध्ये माझ्या कोर्सची किंमत जास्त असते, पण पहिल्यांदा मी मराठीमध्ये करतोय, मराठी आपल्या आर्टिस्टसाठी. त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे कोर्सची, ही व्हॅल्यू ₹24,000 आहे. पण ₹24,000 तुम्हाला पे करायचे नाहीयेत. ह्या कोर्स बरोबर मी काय-काय देणार आहे तुम्हाला, कोर्सच्या बरोबरच. तर पहिला आठवडा काय असणार आहे, कोर्सची सगळी पूर्ण माहिती देतो मी तुम्हाला. पहिला आठवडा आहे आपला फाउंडेशनचा, राइट? जेव्हा आपण कॉलेजमध्ये आपण ग्रॅज्युएट झालो, तेव्हा पण आपलं काय होतं, सगळ्यात पहिलं फाउंडेशन होतं, मग एलिमेंटरी होतं, मग इंटरमिडिएट होतं, मग एडवान्स होतं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला डिग्री मिळाली किंवा डिप्लोमा मिळाला. तर इथे पण आपण 4 आठवडे आहेत. हे 4 आठवड्यामध्ये पहिला आठवडा आपला असणार आहे फाउंडेशन.
फाइंड युअर निश आणि माइंडसेट. सगळ्यात पहिले आपण काम करणार आहोत आपल्या माइंडसेट वरती, कारण माइंडसेट सगळ्यात आधी येतो. जसा आपला माइंडसेट असतो तशा आपण ऍक्शन घेतो आणि जशा आपण ऍक्शन घेतो तसे आपल्याला रिझल्ट मिळतात. क्लिअर? तर आपण माइंडसेट वरती आपल्या काम करणार आहे आणि आपली निश इथे क्लिअर करणार आहोत. आपण कोणाला शिकवणार आहोत ते आपण डिसाईड करणार आहोत. डिफरंट मॉडेल्स कुठले असणार आहेत आपले, लाईव्ह झूम कसं करायचं, रेकॉर्डिंग कोर्स कसे तयार करायचे आणि वर्कशॉप कसे हँडल करायचे ते आपण इथे त्याचा अभ्यास करणार आहोत. हाऊ टू चूज युअर निश, निश कशी डिसाईड करायची, व्हॉट टू टीच आणि whom टू टीच, ह्या गोष्टी आपल्या इथे क्लिअर होणार आहेत. डिफाईन युअर कोर्स आउटकम, म्हणजे आपल्या कोर्सचा आउटकम काय असणार आहे हे आपण डिसाईड करणार आहेत. म्हणजे इथे प्रॉमिस ड्रिव्हन टीचिंग आपण इथे करणार आहोत. आपण एक प्रॉमिस देतोय आपल्या स्टुडंटना, की 4 आठवड्यामध्ये हे होणार आहे किंवा एका आठवड्यात हे होणार आहे किंवा 4 महिन्यामध्ये हे होणार आहे. हे आपण त्यांना प्रॉमिस देतोय आणि त्या प्रॉमिस प्रमाणे आपण तिथे वागणार आहोत. ती व्हॅल्यू आपण त्यांना प्रोव्हाईड करणार आहोत. तर ते कसं तयार करायचं, हे मॉडेल कसं तयार करायचं, त्याचं स्ट्रक्चर कसं तयार करायचं हे आपण शिकवणार आहोत. त्यानंतर लँग्वेज स्ट्रॅटेजी तुम्ही इंग्लिशमध्ये शिकवू शकता, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही शिकवू शकता. त्यानंतर वीक 2 मध्ये कोर्सचं प्लॅनिंग, त्याच्यामध्ये आपण करिक्युलम डिझाइन आपण शिकणार आहोत आणि ऑफर क्रिएशन शिकणार आहोत. करिक्युलम कसा तयार करायचा आणि आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस कसा तयार करायची आणि त्या सिलेबसच्या बेसवरती आपण ऑफर कशी तयार करायची. अशी ऑफर आपण तयार करायची की समोरचा जो विद्यार्थी आहे, हा समोरचा विद्यार्थी त्याला नाही म्हणूच नाही शकणार. राइट? ती ऑफर कशी तयार करायची? म्हणजे त्या विद्यार्थ्याला जर का त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू वाटली, तर तो व्हॅल्यू दिसल्यानंतर तो डोळे झाकून ती कोर्सची फी तुम्हाला देणार. अशी ऑफर आपण तयार करायची. त्यानंतर त्याच्यामध्ये काय-काय येणार आहे, की 4 पार्ट कोर्स स्ट्रक्चर दॅट वर्क्स फॉर एनी आर्ट टॉपिक. म्हणजे 4 पार्टमध्ये आपला कोर्स जो आहे, हा 4 पार्टमध्ये आपण डिव्हाईड करणार आणि त्याचं स्ट्रक्चर तयार करणार आणि ते कुठल्याही टॉपिकसाठी लागू होतं. प्रोजेक्ट बेस व्हर्सेस स्किल बेस्ड टीचिंग, म्हणजे एखादा कोर्स आहे, तो कोर्स फक्त स्किल त्याला शिकवायचे आहेत का? की अख्खा कोर्स त्याला द्यायचा आहे? हे कसं तयार करायचं ते आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर चूजिंग द राइट टूल्स, मटेरियल्स अँड कॅमेरा सेटअप. म्हणजे इथे आल्यानंतर आता मी फक्त तुम्हाला लिस्ट दाखवली, पण ती लिस्ट म्हणजे ती कॅमेराचा सेटअप कसा तयार करायचा. ॲक्चुअल सेटअप मी तुम्हाला करून दाखवणार आहे. माझा सेटअप मी तुम्हाला असा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवणार आहे, की आपला टेबल आहे, म्हणजे त्या टेबलाचा साईज काय असायला पाहिजे, त्या टेबलावरती कुठल्या गोष्टी असायला पाहिजे, लॅपटॉप कुठे ठेवायचा, आपला कॅनव्हास कुठे ठेवायचा, आपला पेपर कुठे ठेवायचा, ते कसं लाइटिंग त्याचं कसं करायचं, हा सगळा सेटअप मी तुम्हाला करून दाखवणार. आणि प्राईस मागचं लॉजिक, म्हणजे टायर्ड ऑफर आणि बोनस स्ट्रॅटेजी कशी तयार करायची हे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. पुढे तिसरा आठवडा जो आपला असणार आहे तो प्रमोशनचा. मार्केट युअर आर्ट क्लास. आता आपल्या आर्ट क्लासचं मार्केटिंग कसं करायचं हे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण काय कव्हर करणार? आर्ट ऑफ ऑथेंटिक मार्केटिंग, म्हणजे आपलं मार्केटिंग आहे ना, काही पण असं एकदम रँडम आपण काही पण लोकांना फसवणार नाहीयेत. आपण जे शिकवणार, आपण जो रिझल्ट आपल्या विद्यार्थ्यांसाठी काढून देणार, ते अगदी ऑथेंटिकली आपण ते देणार आहोत. नॉट सेल्स बट स्टोरी टेलिंग. तेच आपण तिकडे देणार आहोत. हाऊ टू डिझाइन पोस्टर्स, रील्स आणि स्टोरीज. आपले पोस्टर कसे तयार करायचे, रील्स कशी बनवायची आणि आपली स्टोरी कशी मांडायची. ते आपण Canvaमध्ये आणि ChatGPTमध्ये तुम्हाला ते मी करून दाखवणार आहेत प्रत्यक्ष. राइट? हे लेक्चर नाही आहेत. हे 4 आठवड्यामध्ये 4 आठवडे म्हणजे लेक्चर नाही आहेत. हे प्रॅक्टिकल सेशन आहेत. मी प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यानंतर WhatsApp आणि Instagramची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे. हाऊ टू टॉक अबाउट युअर ऑफर. तुमची ऑफर पिच कशी करायची ते तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे जसं आता मी माझी ऑफर तुम्हाला पिच करतोय, ते पिच कसं करायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये मी ही ऑफर कशी तयार केली आणि माझं एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला शिकवणार आहे. डी-एम आणि व्हॉईस मेसेजची स्ट्रॅटेजी. व्हॉईस मेसेज कसा करायचा आणि डी-एम कसं करायचं, म्हणजे डायरेक्ट मेसेज कसा करायचा आपल्या Instagramच्या आपल्या स्टुडंटना, ते सगळं मी तुम्हाला याच्यात शिकवणार आहे.
चौथा आठवडा आहे तो डिलिव्हरी आणि मॉनिटायझेशन. म्हणजे या सगळ्या गोष्टी शिकवल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, टीच, एंगेज आणि ग्रो हे कसं करायचं, ते ऍक्च्युअल कसं शिकवायचं ते या आठवड्यामध्ये कव्हर होणार आहे. हाऊ टू स्टार्ट द फर्स्ट सेशन, स्ट्रक्चर, माइंडसेट आणि फ्लो हे कसं करायचं, या गोष्टी कशा विद्यार्थ्यांसमोर मांडायच्या ते कव्हर होईल. स्टुडंट एंगेजमेंट, याच्यामध्ये म्हणजे स्टुडंट आपल्याबरोबर एंगेज झाला पाहिजे, त्याच्यासाठी होमवर्क कसा तयार करायचा, शेअरिंग कसं करायचं आणि फीडबॅक कसा घ्यायचा, हे स्ट्रक्चर सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. हाऊ टू कलेक्ट टेस्टिमोनियल्स आणि सक्सेस स्टोरीज हे कसं तयार करायचं, बिल्डिंग युअर नेक्स्ट कोर्स ऑर रेकॉर्डेड व्हर्जन हे कसं तयार करायचं, हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. तर हे आहे आपल्या कोर्सचं 4 वीकचं स्ट्रक्चर. आता हे 4 वीकच्या स्ट्रक्चर शिवाय आणखी बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला देणार आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 10 गोष्टी तुम्हाला देणार आहे. म्हणजे हे कोर्समध्ये हा जो मेन कोर्स आहे, हे मेन टॉपिक तर मी तुम्हाला देणारच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला 10 बोनस गोष्टी देणार आहे. त्या कुठल्या-कुठल्या असणार आहेत ते पहा. सगळ्यात पहिला बोनस आहे कॅनव्हा पोस्टर टेम्प्लेट. म्हणजे मी कुठले पोस्टर तयार करतो, मी कुठले पोस्टर तयार केलेले आहेत आणि माझ्या पेड कोर्ससाठी मी जे Facebookच्या ज्या ॲड रन करतो, त्या ॲड रन करण्यासाठी मी काही पोस्टर तयार केलेले आहेत, म्हणजे आर्टवर्क तयार केलेले आहेत. ते आर्टवर्क तसेच्या तसे तुम्ही वापरू शकता. त्याच्यात काय करायचंय, तुम्ही फक्त तुमचा फोटो चेंज करायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचा कोर्सचं नाव चेंज करायचं आहे आणि तुमचा टेक्स्ट चेंज करायचा आहे. एवढंच तुम्ही करायचं आहे. तुम्हाला रेडीमेड टेम्प्लेट तुम्हाला मिळणार आहेत. आता असं एखादा आर्टवर्क जर का एखाद्या ग्राफिक डिझायनरला तुम्ही सांगितलं तयार करायला, तो मिनिमम ₹500 तुम्हाला चार्ज करेल. पण अशा मी 5 टेम्प्लेट तुम्हाला देणार आहे. कदाचित 5 पेक्षा जास्त पण देईन. राइट? तर त्याची जी व्हॅल्यू आहे, त्या टेम्प्लेटची व्हॅल्यू ₹2000 पेक्षा जास्त आहे. आणि ते मी तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये सायकॉलॉजिकल वर्ड मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामुळे ग्राफिक डिझायनरने बनवलेलं आर्टवर्क आणि मी बनवलेलं आर्टवर्क याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार आहे. तर त्याची व्हॅल्यू आहे 2000 पेक्षा जास्त. पुढे बोनस 2 मी देणार आहे तुम्हाला कोर्स प्राइसिंगचं कॅल्क्युलेटर. म्हणजे ते प्राइसिंग कसं करायचं, त्याचं कॅल्क्युलेट कसं करायचं, म्हणजे किती कॅल्क्युलेट केल्यानंतर कोर्सची किंमत किती ठरवल्यानंतर एंड ऑफ द मंथ तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, तुमचं प्रॉफिट किती होणार आहे, तुमचा खर्च किती होणार आहे, ते सगळं कॅल्क्युलेटर तुम्हाला एक्सेल शीटमध्ये तुम्हाला रेडीमेड तिथे मिळणार आहे. तुम्ही काय करायचंय त्याच्यामध्ये तुमच्या कोर्सची किंमत किती आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती खर्च किती येणार आहे. या 2च तुम्ही व्हॅल्यू तिथे टाकायचं आहे आणि तुम्हाला रेडीमेड तुमचा प्रॉफिट किती होणार आहे ते ऑटोमॅटिक त्या व्हॅल्यूच्या शेवटी कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ते रेडीमेड टेम्प्लेट तुम्हाला मिळणार आहे. व्हॅल्यू ₹1000. तिसरा बोनस WhatsApp मेसेजची स्क्रिप्ट. आता ही स्क्रिप्ट ही तुम्ही कशी तयार करायची? आता मी जी स्क्रिप्ट तयार केली होती, म्हणजे तुम्ही जी स्क्रिप्ट वाचून तुम्ही या वेबिनारमध्ये आलेला आहात, तशी स्क्रिप्ट कशी तयार करायची जेणेकरून लोकं तुमच्या वेबिनारमध्ये किंवा तुमच्या कोर्समध्ये येतील. तर ती स्क्रिप्टचं टेम्प्लेट मी तुम्हाला देणार आहे. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती 3000 पेक्षा पण जास्त आहे. चौथा बोनस आहे कोर्स प्लॅनिंग वर्कशीट. म्हणजे तुमचा कोर्स कसा प्लॅन करायचा, त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी असायला पाहिजेत, त्याच्यामधली जी चेकलिस्ट आहे, ती चेकलिस्ट मी तुम्हाला देणार आहे. पहिली गोष्ट ही पाहिजे, दुसरी ही पाहिजे, तिसरी हे पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं जे प्लॅनिंग आहे, कोर्सचं जे प्लॅनिंग आहे, त्याचं एक वर्कशीट मी तुम्हाला देणार आहे PDF फॉर्ममध्ये आणि त्याची व्हॅल्यू ₹1000 पेक्षा जास्त आहे. 5वा बोनस मी तुम्हाला देणार आहे सर्टिफिकेटचं टेम्प्लेट. म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही एक सर्टिफिकेट द्यायचं आहे. तर त्या सर्टिफिकेटचे 3-4 नमुने मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला जे आवडेल ते सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये फक्त तुमच्या कोर्सचं नाव तुम्ही चेंज करायचं आहे आणि तुमच्या स्टुडंटचं नाव चेंज करायचं आहे. आणि हे रेडीमेड टेम्प्लेट मी तुम्हाला देणार आहे. त्याची व्हॅल्यू ₹1000 पेक्षा जास्त आहे. 6वा बोनस मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ गाईड फॉर सेटिंग अप Zoom मीटिंग. आता Zoom तुम्ही जर का कधी वापरलेलं नसेल आणि वापरलेलं असेल तरी पण
एक प्रोफेशनली तुमचा कोर्स कंडक्ट करण्यासाठी तुम्ही हे झूमचं सेशन कसं कंडक्ट करायचं, म्हणजे हा कोर्स कसा कंडक्ट करायचा, त्याचा एक व्हिडिओ गाईड तुम्हाला मी देणार आहे. म्हणजे एक व्हिडिओ मी इथे रेकॉर्ड करणार. मी कोणाला तरी सांगणार हे व्हिडिओ माझा रेकॉर्ड करायला आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार. म्हणजे समोरून माझा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय. मग तो पॅन होऊन इथे माझ्या लॅपटॉपवरती येतोय. मग तो सेटअप दिसेल तिकडे सगळा आणि हा सेटअपचा एक व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. आणि त्यानंतर Zoom कसं वापरायचं, त्या Zoomवरती कुठले सेटिंग करायचे आहेत, ते सगळ्या गोष्टी त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार आहे आणि त्याची व्हॅल्यू ₹2000 जास्त आहे. 7वा बोनस मी तुम्हाला देणार आहे 30 दिवसांचं सोशल मीडिया कंटेंट कॅलेंडर. आता ॲज अ आर्ट टीचर तुम्हाला सोशल मीडियावरती काही पोस्ट टाकायचे आहेत, पण त्या पोस्ट कुठल्या पण रँडम टाकून तुम्हाला चालणार नाहीये. त्या त्या ज्या पोस्ट आहेत, त्या पोस्ट तयार कशा करायच्या आणि कुठल्या पोस्ट तयार करायच्या म्हणजे तुम्ही से फॉर एक्झाम्पल आज कुठली पोस्ट टाकायची तुम्हाला माहिती आहे. उद्या कुठली टाकायची माहिती आहे. परवा कुठली टाकायची माहिती आहे. पण 2, 3, 4 पोस्ट टाकल्यानंतर तुमचा माइंड ब्लॉक होणार. आणि आता 5व्या दिवशी काय टाकायचं हा मोठा प्रश्न तुमच्या समोर येणार. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला काय देतोय 30 दिवसाचं कंटेंट कॅलेंडरच तुम्हाला बनवून देणार आहे. म्हणजे तुम्ही काय करायचंय त्याचा एक प्रिंटआउट काढायचा आहे आणि आज काय करायचंय, उद्या काय करायचंय, परवा काय करायचं, पुढच्या 30 दिवस तुम्हाला काय करायचंय ते त्याची चेकलिस्टच बनवून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाहीये, की तुम्हाला आता काय करायचंय, कुठली पोस्ट बनवायची आहे, त्याचं टेन्शनच नाहीये तुम्हाला. राइट? त्याची व्हॅल्यू कमीत कमी ₹1000 त्याच्यापेक्षा जास्त आहे. पण मी म्हणेन की ₹1000 आहे असं गृहीत धरूया. 8वा बोनस आहे 45 मिनिटांचा वन टू वन कॉल विथ मी. आता सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, कोर्स डिझाइन केला, हा सगळा कोर्स तुम्ही कंप्लीट केला. तुमचा कोर्स तयार झाला. आता पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे तुमची? ती स्ट्रॅटेजी तुम्हाला टेलर मेड स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी 45 मिनिट ते 1 तास, राइट? मी ते काय असं घड्याळ घेऊन बसणार नाहीये तुमच्यासमोर, की आता 45 मिनिटं झाली, आता बंद. राइट? असं नाही करणार आहे मी. तुमची स्ट्रॅटेजी, तुमची टेलर मेड स्ट्रॅटेजी प्रत्येकाला मी तुम्हाला देणार आहे. कोणी आता वॉटर कलर शिकवतंय, कोणी ॲक्रिलिक शिकवतंय, कोणी ऑइलमध्ये शिकवतंय, कोणी प्रिंट मेकिंग शिकवतंय किंवा कोणी वेगवेगळे सब्जेक्ट शिकवतंय. तर तुमच्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी असणार आहे, योग्य स्ट्रॅटेजी असणार आहे, ते मी तुमच्यासमोर बसून ही स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवून देणार आहे. तो कॉल मी तुम्हाला फुकट देणार आहे आणि ही फक्त स्ट्रॅटेजी बनवून देण्यासाठी माझे जे कोच आहेत ना, ते 1,00,000, 1,50,000, ₹2,00,000 घेतात. पण ते ग्रेट कोच आहेत. माझे कोच आहेत ते खूप ग्रेट कोच आहेत. पण मी पण काही कमी नाही आहे. राइट? तर माझी जी व्हॅल्यू आहे एका वन टू वन करण्याची, ती पण ₹5,000 पण जास्त आहे. राइट? पण हा कॉल जो आहे मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. ॲज अ बोनस 8. पुढे 9वा बोनस जो आहे, तुम्हाला मिळणार आहे एक प्रायव्हेट WhatsApp ग्रुप. तुम्हाला तुमच्या टीचिंगच्या जर्नीमध्ये काहीही प्रॉब्लेम आला, कुठलीही अडचण आली, तर ती अडचण तुम्ही त्या ग्रुपमध्ये टाकायची आहे. तर त्या तुमच्या अडचणीचं समाधान मी स्वतः तुम्हाला रिप्लाय करून देणार आहे. आणि हा ग्रुप जो आहे, हा प्रायव्हेट ग्रुप आहे. इतर कोणालाही या ग्रुपमध्ये ॲडमिशन नसतं आणि कोणीही मस्ती करत नाही या ग्रुपमध्ये. गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज टाकत नाही. कुठलीही लिंक इथे शेअर केली जात नाहीये आणि असं कोणी जर का आगाऊपणा कोणी केला तर त्याला ताबडतोब हाकलून देतो आपण आणि हा खूप एकदम सेफ ग्रुप आहे. एकदम क्लोज ग्रुप असणार आहे आणि त्या ग्रुपची जी व्हॅल्यू आहे ₹3,000 जास्त आहे. पुढे 10वा बोनस मी तुम्हाला देणार आहे. एकदम सुपर्ब बोनस आहे हा. याच्यामध्ये तुम्हाला जर का मी तुम्हाला सांगितलं होतं, की रील तयार करायच्या आहेत तुम्हाला. आता या रील कशा तयार करायच्या, कुठल्या विषयावरती तयार करायच्या, तर हा बोनस आहे. ॲज अ आर्ट टीचर 100 रील आयडियाचं मी तुम्हाला रेडीमेड एक पी-डी-एफ तुम्हाला देणार आहे. राइट? ते पी-डी-एफमध्ये तुम्हाला अशा 100 आयडिया असणार आहेत. त्या 100 आयडिया घेऊन तुम्ही 100 रील तयार करू शकता. आता 100 आयडिया तुमच्यासाठी लागू नसणार आहेत कदाचित, पण 50 आयडिया आहेत त्या तुमच्यासाठी लागू होऊ शकतात.
आणि त्या 50 पैकी जर का 10 आयडियावरती तुम्ही जर का फोकस केला, तर 10 आयडिया मल्टिप्लाइड बाय 10 रील म्हणजे 100 रील तुमच्या इथे तयार होऊ शकतात. राइट? आता जर का तुम्ही पुढे गेलात, तर या सगळ्या बोनसेसचा जर का तुम्ही विचार केला, सगळं टोटल केली, तर हा कोर्स प्लस बोनसेस त्याची व्हॅल्यू आहे ₹46,000. पण ऑफ कोर्स ₹46,000 तुम्हाला पे करायचे बिलकुल नाहीयेत. आता सगळ्या या कोर्सचा जो आउटकम आहे, तो तुम्हाला आउटकम काय मिळणार आहे? तर सगळ्यात पहिले तुमची निश क्लिअर होणार आहे. कोणासाठी तुम्ही शिकवणार आहे हे एकदम क्रिस्टल क्लिअर होणार आहे. तुमच्या कोर्सचा डिझाइन तयार होणार आहे. ऑफर सहित तुमचं प्रमोशनल कंटेंट इथे तयार होणार आहे. त्यानंतर तुमचं पहिली बॅच तुम्ही घेणार आहात. जसा हा कोर्स संपतोय, तुमच्या स्टुडंटची पहिली बॅच तुम्ही इथे घेणार आहात. त्यानंतर यू आर रेडी टू टीच ऑनलाईन प्रोफेशनली. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमचे कोर्स कंडक्ट करण्यासाठी प्रोफेशनली तयार होणार आहात. आता या कोर्सची तुम्हाला व्हॅल्यू मी सांगितलेली आहे. व्हॅल्यू ₹46,000 आहे. या कोर्सची प्राइस युजुअली ₹18,000 मी घेतो हिंदीमध्ये आणि मी याच्यापेक्षा पण जास्त घेतली आहे. ₹24,000 माझी आधीची कॉस्ट होती, प्राइस होती. त्यानंतर मी ती ₹18,000 केली कारण स्टुडंटची संख्या वाढल्यामुळे. पण हा कोर्स जो आहे हा मराठीमध्ये होणार आहे. मी मराठी आहे. मी मराठी आर्टिस्ट आहे आणि मराठी आर्टिस्टना, मराठी आर्ट टीचरसाठी ही जी प्राइस असणार आहे ती 18,000 पण नाहीये. राइट? तुम्ही गेस करू शकता किती असणार आहे? आज तुम्ही रजिस्टर करत असाल तर ती प्राइस आहे फक्त ₹5,000. आजची प्राइस आहे ₹5,000 आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. काय-काय तुम्हाला मिळणार आहे आणि माझा सपोर्ट कायम तुम्हाला राहणार आहे. आणि तुम्हाला जर का आज बुक करायचं असेल, तर पूर्ण पैसे तुम्हाला आज पे करायचे नाहीयेत. कोर्स आपला स्टार्ट होणार आहे 27 जुलैला आणि 11 वाजता असणार आहे तो. दर दर रविवारी 11 वाजता. कोर्सची फी आहे ₹5,000 आणि तुम्ही 2 प्रकारे पेमेंट करू शकता. आयदर फुल पेमेंट करू शकता, वन टाईम पेमेंट करू शकता ₹5,000 किंवा आज फक्त ₹500 पे करून तुम्ही तुमची सीट बुक करू शकता आणि उरलेलं पेमेंट तुम्ही 27 तारखेच्या आधी कधीही करू शकता.